प्रेज लॉर्ड. पुन्हा एकदा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. पास्टर मनोज तेलोरे मिनिस्ट्रीज या यूट्यूब चॅनलमध्ये. या चॅनलला आपण लाईक करूयात, सबस्क्राईब करूयात आणि अधिकाधिक लोकांपर्यंत आपण हे चॅनल शेअर करूयात. त्या ठिकाणामध्ये एक व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे. त्या व्हॉट्सअप नंबरवर तुम्ही तुमच्या जीवनामध्ये जर काही तुमच्याकडे प्रार्थना असतील तर तुम्ही नक्कीच तुमच्या प्रार्थना विनंत्या त्या व्हॉट्सअप नंबरवर सांगू शकता. त्याचप्रमाणे तुमच्या जीवनामध्ये जर काही साक्ष घडली असेल तर ती साक्ष देखील तुम्ही त्या व्हॉट्सअप नंबरवर तुम्ही पाठवू शकता. जर तो नंबर लागला नाही, तुम्हाला या ठिकाणामध्ये जर यायचं असेल, जर काही प्रार्थना विनंती द्यायची असेल तर या ठिकाणामध्ये मी तुम्हाला 4 नंबर सांगत आहे. त्या नंबरवर तुम्ही कॉल करू शकता. त्यातला पहिला नंबर आहे 9860274141. दुसरा नंबर आहे 9850144151. तिसरा नंबर आहे 9730319999 आणि चौथा नंबर आहे 9922882179. परमेश्वराच्या नावाला आपण धन्यवाद देऊयात. या चॅनलच्याद्वारे परमेश्वर अद्भुत कार्य करत आहे आणि हजारो लाखो अशा साक्षी परमेश्वराचं नाव उंच करण्यासाठी घडत आहेत. प्रियांनो, बहीण प्रियांका विश्वास गायकवाड ह्या ICUमध्ये होत्या आणि डॉक्टरांनी त्यांची शक्यता सांगितली नव्हती, पण त्यांच्या बहिणीने त्या परिस्थितीमध्ये पास्टरांना फोन केला. पास्टरांनी बहीण प्रियांका विश्वास गायकवाड यांच्यासाठी प्रार्थना केली आणि प्रार्थना केल्यानंतर 10 मिनिटातच ती बहीण घरामध्ये होती आणि डॉक्टरांच्या दवाखान्यातून त्या बहिणीला फोन आला की तुमच्या बहिणीची तब्येत खूप उत्तम, आता एकदम रिकव्हरी अचानक झालेली आहे, तर त्यांना आम्ही ICUमध्ये ठेवणार नाही, त्यांना आम्ही साऱ्या वॉर्डमध्ये शिफ्ट करणार आहोत, म्हणून आपण सर्व गौरव परमेश्वराला देणार आहोत. एका बहिणीने पास्टरांना फोन केला. त्यांनी सांगितलं की त्यांची मुलगी प्रार्थनेमध्ये आहे, ती विश्वासणारी आहे, पण कामावर तिच्या बॉसने तिच्या काहीतरी चुका त्यांनी दाखवल्या ज्या तिने केल्या नव्हत्या आणि बरंच तिला बोललं आणि कामावरनं काढून टाकण्याचं सुद्धा सांगितलं. म्हणून ती बहीण खूप निराशेमध्ये गेलेली आहे आणि खूप उदासी झालेली आहे, डिप्रेशनमध्ये गेलेली आणि जेवण पण करत नाही. आणि पास्टरांनी त्या बहिणीसाठी प्रार्थना केली. ती बहीण दुसऱ्या दिवशी कामाच्या ठिकाणी देखील गेली आणि कामाच्या ठिकाणामध्ये गेल्यानंतर ज्या बॉसने तिला सांगितलं होतं, जे काही चुकीचं बोललं होतं, ते बॉसने तिला स्वतःहून तिची क्षमा मागितली आणि तिला कामावर रुजू केलं. म्हणून सर्व गौरव आपण परमेश्वराला देणार आहोत. एका बहिणीने पास्टरांना फोन केला आणि सांगितलं की त्यांच्या शेतामध्ये एक 5 वर्षाचा मुलगा होता आणि त्या ठिकाणामध्ये ते दावणाला एक रेडको त्या ठिकाणामध्ये बांधलं होतं आणि त्या रेडकोने त्या मुलाला त्या दावणासहित पूर्ण शेतामध्ये फरफटत सगळीकडे नेलं आणि त्या मुलाची परिस्थिती इतकी गंभीर झाली होती की शेतामध्येच असताना फरफटत त्याला पूर्ण शेतभर नेल्यानंतर तो त्याच ठिकाणामध्ये बेशुद्ध पडला होता. कुठलीही हालचाल त्या मुलाच्या जीवनामध्ये नव्हती. त्याला दवाखान्यामध्ये ॲडमिट करण्यात आलं आणि डॉक्टरांनी त्याला लगेच ICUमध्ये पहिल्यांदा ठेवलं. कुठलीही हालचाल त्याच्या शरीरामध्ये नव्हती आणि त्या परिस्थितीमध्ये त्या बहिणीने पास्टरांना फोन केला. पास्टरांनी त्या मुलासाठी प्रार्थना केली आणि परमेश्वराने अद्भुत कार्य त्या ठिकाणामध्ये देखील केलं आणि थोड्याच वेळामध्ये त्या मुलाची हालचाल सुरू झाली आणि आता तो पूर्ण बरा आहे आणि तो घरी देखील आलेला आहे. म्हणून आपण सर्व गौरव परमेश्वराला देणार आहोत. सिस्टर दीपा विकास गावंडे अमरावती या ठिकाणामधून बहिणींनी साक्ष सांगितलेली आहे की डॉक्टरांनी त्यांना सोनोग्राफी करायला सांगितली होती आणि सोनोग्राफीमध्ये त्यांच्या गर्भाशयाला गाठ होती आणि त्या ठिकाणामध्ये सूज पण होती आणि डॉक्टरांनी सांगितलं की हे जरा काही बरोबर नाही आहे, तुमची परिस्थिती थोडीशी गंभीर आहे, आपण काय करूयात, शेवटची ब्लड टेस्ट करूयात आणि ती ब्लड टेस्ट केल्यानंतर जर त्या ठिकाणामध्ये जर काही प्रॉब्लेम असला तर ते गाठ काढण्यासाठी तुमचं गर्भाशयच आपल्याला काढून टाकावं लागेल. आणि त्यांनी ब्लड टेस्ट केली आणि ब्लड टेस्ट केल्यानंतर त्यांनी पास्टरांना फोन केला की सगळे रिपोर्ट्स पास्टर माझे नॉर्मल यावेत, तुम्ही प्रार्थना केली तर परमेश्वर नक्कीच त्या ठिकाणामध्ये ऐकणार आहे. त्या बहिणीने हॉस्पिटलमधूनच पास्टरांना फोन केला. पास्टरांनी त्या बहिणीसाठी प्रार्थना केली आणि ज्यावेळेस ते ब्लड रिपोर्ट्स आले, देवाच्या दयेकृपेने सगळे नॉर्मल आले, कुठलाही प्रॉब्लेम त्या ठिकाणामध्ये नव्हता आणि डॉक्टरांनी सांगितलं आता कुठलेही ते गर्भाशय काढण्याची गरज नाही. म्हणून आपण सर्व गौरव परमेश्वराला देणार आहोत आणि तोच गौरवशाली परमेश्वर आज पास्टरांच्याद्वारे बोलत असताना आपण जोरदार आणि स्वागत करूयात पास्टर मनोज तेलोरे. 1 वाजता या ठिकाणामध्ये आले. त्यांना माहीत नव्हतं इथं राहण्याची व्यवस्था नाही, सगळं बंद होतं, परंतु देवानं आजूबाजूला एवढे छान लोक ठेवलेत, डॉक्टर पॉल, आणि मग आपलं चर्च बंद असतं, त्यांनी पाहिलं, मग त्यांची व्यवस्था तिथं केली आणि या ठिकाणामध्ये ते रात्रीचं प्रवास करून देवाच्या मंदिरामध्ये हजर राहिले. बरेच लोक मुंबईवरून, पुण्यावरून, कोल्हापूरवरून पुष्कळ लोक येतात. परंतु तुमच्यासाठी आनंदाची बातमी सांगतो, मागच्या 2 आठवड्याखाली एक परिवार या ठिकाणामध्ये
आला होता आणि काहीतरी मला वाटतं त्यांना गाठ होती, परंतु मोठ्या आशेनं ते आले होते. आणि मग त्यांना आपण बोललो होतो की तुम्ही जाल, पण जाता जाता तुमची गाठ नाहीशी होईल. आणि मग त्यांनी सांगितलं की जेव्हा आम्ही गाडीमध्ये बसलो आणि प्रवासामध्ये निघलो आणि जेव्हा गाडीतनं उतरलं तर त्यांनी पाहिलं की ती गाठ डिसॲपिअर झालेली आहे. तर इथं आलेला कोणीच व्यक्ती असं जाऊ शकत नाही. प्रभू फार मोठं काम करत आहे. अजून एक परिवार, दोघं पती पत्नी, 8 वर्षापासून त्यांची समस्या होती. त्यांनी सांगितलं की पाळक साहेब, पुष्कळ हॉस्पिटल्स झाले, प्रार्थना झाल्या, सगळं झालं. डॉक्टरने तर सांगितलं की PODचा काहीतरी प्रॉब्लेम, एक्झॅक्टली मला माहीत नाही, पण ते म्हटले की लेकरं होणं हे फार कठीण असणार आहे आणि आम्हाला वाटतं की प्रभूनं आमच्या परिवारामध्ये तो आनंद द्यावा. आणि जेव्हा जेव्हा ते टेस्टिंगला जायचे त्यावेळेस प्रत्येक वेळेस सांगत होते की फेल झालं, होत नाही. मग त्यांनी ते टेस्ट ट्यूब बेबी असं काहीतरी, माहीत नाही मला एक्झॅक्टली, पण ते पण त्यांनी ट्राय केला, पण ते पण सक्सेसफुल झालं नाही. मग निराश एकदा झाले आणि त्यांनी मला कॉल केला, म्हटलं की पाळक साहेब, फार प्रयत्न केला, लेकरू काय व्हायला तयार नाही. मी त्यांना एक वाक्य बोललो, काळजी करू नका, देव देईल. आणि काल त्यांचा मला कॉल आला आणि त्यांनी सांगितलं की 8 वर्ष जे घडलं नाही ते प्रभूनं केलं. सगळे डॉक्टरचे रिपोर्ट्स फेल ठरवले आणि माझी पत्नी आता प्रेग्नंट आहे. म्हणून लक्षात घ्या, इथं येणारा कोणी व्यक्ती रिकाम्या हातानं कधीच जाऊ शकत नाही, कधीच नाही जाऊ शकत. देवाला सर्व काही शक्य आहे, कोणतीच गोष्ट प्रभूला कठीण नाही. आणि आम्ही मागच्या दिवसामध्ये नगरला मीटिंगला पण गेलो आणि गेल्यानंतर एक सुंदर बंगला तिथं होता, फार छान बंगला होता. त्या बंगल्यामध्ये आम्हाला ठेवलं आणि मग तिथं गेल्यावर बंगल्याचे ओनर होते, ते म्हटले नाही आम्हाला भेटायचं पाळकांना. मग ते भेटायला आले. म्हटले ज्या बंगल्यात तुम्ही आहात याच बंगल्यासाठी तुम्ही प्रार्थना केली होती की प्रभूनं आम्हाला हा द्यावा. म्हणजे देव सगळीकडे इतकं महान काम करत आहे, जिकडे जाईल तिकडं प्रभूचं अद्भुत काम आम्हाला अनुभवायला मिळत आहे. म्हणून देव जिवंत आहे. तुम्ही विश्वास ठेवा, नका ठेवू, तुमचा विश्वास ठेवण्याचा फायदा देवाला काही नाही, फक्त तुम्हालाच आहे. त्याला काय फायदा आहे? अहो, जगामध्ये एवढे लोक आहेत, रोज त्यांना त्याचं सामर्थ्य दाखवतो. जसं त्या लेकरा संबंधानं म्हटलं की त्या रेडक्याला बांधून ते लेकरू ओढत ओढत घेऊन गेला ते, आणि जवळजवळ गेल्या त्याचा माहिती. किती खर्चटलं असेल शेतामध्ये नेताना, परंतु एक प्रार्थना, त्या प्रार्थनेनं त्या लेकरामध्ये गेलेला जीव परत प्रभूनं आणला. हे फक्त देवच करू शकतो. आणि अशा जर साक्षी तुम्ही बघितल्या तर मला माहिती, माझं ते रिंग भरून जाते सगळी. एवढ्या टेस्टमनी, एवढ्या साक्षी त्याच्यामध्ये असतात. काही लोकांना सांगता येत नाही, ते व्हॉइसमेल पाठवतात. व्हॉइसमेल व्हॉट्सअपकडे प्रार्थना करा की त्यांनी ते व्हॉइसमेलची पण सुविधा स्टेटसवरती ठेवली पाहिजे की लोकांना ते पण ऐकायला यायला पाहिजे नाही, आणि ते पण घडेल. पुष्कळ देव चमत्कारिक रीतीने लोकांच्या जीवनामध्ये मोठा बदल करत आहे. अजून काळे परिवाराची पण एक साक्ष. काळे परिवार आर्थिक अडचणीमध्ये मधल्या दिवसामध्ये खूप चाललेला होता, परंतु त्यांना असं वाटत होतं की सगळेजण चर्चला काहीतरी देतात, आम्हाला पण चर्चला पैसे देता आले पाहिजेत. आणि मग ते म्हटले की पैसे तर नव्हते, परंतु त्यांनी प्रार्थना करत राहिले आणि देवानं अद्भुत रीतीनं, कुठून कसे आले मी मला माहित नाही, मी विचारलं पण नाही त्यांना, पण ते म्हटले की देवानं आम्हाला दिले. आणि त्यांनी त्या दिवशी गेल्या मागच्या 2 आठवड्याखाली त्यांनी 50,000 रुपये चर्चसाठी आणून दिले. की एवढा आनंद होता चेहऱ्यावरती. आम्हाला द्यायचं होतं आणि देवानं दिलं. लक्षात ठेवा, ज्याला देवाला द्यायचं ना तो देव कशा पद्धतीने देईल. आणि लक्षात ठेवा, तुम्हाला देव देतो ना तर नुसतं देण्यापुरतं नाही, त्याच्यापेक्षा जास्त तुम्हाला देत असतो. असं नसतं की आम्ही बरेच लोक म्हणतो नाही मला देवाला द्यायचं होतं पण देवानं मला सांगतो. तुम्ही प्रार्थना करा, देवाने मला द्यावं, मग मी देवाला द्या. जावा रे चॅप्टर लोकांनो, आधी तुम्हाला द्यायचं मग देवाने तुम्हाला द्यायचं. हो, आधी तुम्ही द्यायचं मग देव तुम्हाला देणार. देवाचं नियम द्या म्हणजे दिले जाईल. तुम्ही काय आधी घ्यायला बघता काय? आधी तुमची भाकर द्यावी लागते, मग 3.5 वर्षाचा पुरवठा होतो. हा, लक्षात ठेवा, प्रभू ज्या गोष्टी देतो त्या सर्वोत्तम असतो. म्हणून लक्षात ठेवा, प्रभूचं काम मोठ्या प्रमाणात होत आहे. आता हे संपल्यावर पुन्हा आम्हाला औरंगाबादला पळायचं आहे, परंतु जिकडं जाईल
तिकडं ख्रिस्त गाजवणं हे आमचं ध्येय हालेलुया. आहे. येशू उंच केला गेला पाहिजे. आमेन. आणि लोक कसे, परवा ते आम्ही जी नगरला मीटिंगला गेलो ते एकदम हायवेला, आणि तिथे गेल्यावर असं वाटलं एवढ्याला आम्ही चाललोय गाडी घेऊन, परंतु जेव्हा लोकांचा लोंढा पाहिला त्यास कळलं की लोक वचनासाठी भुकेले ताहनेले आहेत. हालेलुया. आणि त्यांनी स्वागत तर एवढं भारी केलं की त्या बिल क्लिंटन आणि कोणतो हालेलुया. मोदीच बी कोणी करत नाही एवढं, सगळे असे फुलं बिलं टाकत टाकत टाकत. हालेलुया. गाढव आहे हो, गाढवाच्या पायाखाली थोडंफार येणारच ना. हालेलुया. गौरव सगळं येशूला, लक्षात आमेन. ठेवा. येशूला गौरव असो, महिमा त्याला असो. लवकर आपलं चर्च बांधून फास्ट काम चाललेलं आहे. माझी अपेक्षा आहे डिसेंबरचा महिना आपला तिथंच असावा, आहे की नाही? हालेलुया. क्रिसमस तिथंच करायला पाहिजे. आमेन. एवढ्या वेगात काम चालू आहे आणि सगळं काही व्यवस्थित होत आहे. पैसा पण प्रभू कुठून कुठून देतो, कसा देतो कळत नाही. संपलं म्हणूस तर कोणतरी येतं म्हणतं अहो तुमचा नंबर द्या, आम्हाला 50,000 पाठवायचे, हालेलुया. कोणी म्हणतं 1,00,000 पाठवायचे. म्हटलं अरे किती लोक, त्यास देव मला सांगतो तू तुझ्या कुवतीकडे लोकांकडे पाहू नको, देवाकडे पाहायला शिक. आमेन. आमेन. देव सगळ्या गरजा पूर्ण करत आहे. तर प्रभू सगळं काही नीट करत असताना प्रार्थनेत राहा, प्रभूच्या वचनामध्ये राहा. आज जी गोष्ट आम्ही पाहणार आहोत, दुःखापासून सुटण्याचा यथायोग्य मार्ग, आहे की नाही? सगळ्याला दुःख आहे आणि नसलं तर लोक बळबळ दुःख करून घेतात, नाही का? दुःखाचं असं प्रॉब्लेम पहा. सगळं नॉर्मल असलं ना तर एखादा सॅड मूवी बघत बसायचं, उघड रडायचं, काय घेणं ना देणं त्यांचं. एखादी सॅड सिरियल. प्रत्येकाला दुःख आवश्यक आहे आणि काही जी दुःख आहे ती इतकी भयानक असतात की त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग जगात कोणाकडे नाही, कोणाकडेच नाही. मग ते कधी लोनलीनेस असतं, कधी कधी अपयश असतं, कधी कधी आजारपण असतं. पण या सगळ्या असणाऱ्या प्रश्नातनं आम्ही बाहेर पडणार कसं? आमचं दुःख आहे. आणि अजून एक गोष्ट तुम्हाला सांगतो, चांगल्या परिस्थितीमध्ये तुम्हाला जगात फार लोक तुमच्या बाजूने थांबतील, पण जेव्हा दुःख येतं ना त्यास तुमचं दुःख तुम्हाला एकट्यानं सहन करावं लागतं. हालेलुया. आणि दुःख सहन करत असताना तुमचं दुःख वाढवणारे लोक तुम्हाला सापडतील, पण कमी करणारे नाही सापडणार. आणि जेव्हा तुमच्याकडे दुःख येतं, कोणतं का कारण असेल ना, दुःख तुम्हाला दोन गोष्टीकडे घेऊन जातं. एक, दुःख आल्या कारणानं तुम्हाला जगण्याची आशा संपून जाते. मला वाटतं जगायचं कसं, कारण दुःखातनं बाहेर पडण्याचा मार्ग माहित नाही. दुसरी गोष्ट, काही लोक दुःखातनं बाहेर पडण्याचा मार्ग म्हणून ते व्यसनाला जवळ करतात. व्यसन. आता पण एक बहीण आली बाहेरून पुण्यावरून आणि त्यांनी सांगितलं की 8 वर्ष का 12 वर्ष, कोण आहेत सिस्टर त्या, त्यांचा नवरा दारू पित होता. किती वर्ष? कोण सिस्टर आहेत? मगाशी त्यांनी साक्ष सांगितली 8 का 12 वर्ष त्यांचा नवरा दारू पित होता, परंतु प्रार्थनेनं युट्यूबच्या असणाऱ्या संदेशानं तिच्या नवऱ्याची दारू सुटलेली आहे 12-15 वर्षानंतर. हालेलुया. तर हे दुःखातनं बाहेर पडण्याचा एक मार्ग आहे. म्हणजे दुःख सहन करण्याची ताकद नसल्यावरती मनुष्य चुकीच्या पद्धतीनं, व्यसन ही गोष्ट फार भयानक आहे. विचार करा, एक माणूस व्यसन करतो त्या व्यक्तीला जगामध्ये कोणीच चांगलं म्हणत नसतं. मग आता तो व्यक्ती असं का व्यसन करणार आहे? वास्तविक पाहता एन्जॉय म्हणून करणारे लोक भरपूर आहेत, परंतु तरी सुद्धा आम्हाला कळतं या दुःखातनं बाहेर पडण्यासाठी लोकांनी आपापला मार्ग तपासायला सुरुवात केला. कधी कधी दुःखातनं बाहेर पडण्यासाठी लोक वाम मार्गाला सुद्धा जातात की मन कुठंतरी रमलं पाहिजे. आणि याचा परिणाम काय होतो, ते जीवनामध्ये कधीच समाधानी नसतात. व्यसन त्यांनी जवळ केल्या कारणानं पुन्हा शरीरामध्ये नाना प्रकारचे रोग येतात आणि मग पुन्हा दुःख वाढलेलं आहे. मग आता दुःखातनं बाहेर पडायचं कसं काय? कोणता मार्ग आहे? आणि ज्या शास्त्राचा अभ्यास करत होतो ना, मला लोकांचं दुःख पाहून पाहून रोज त्यांचे फोन, त्यांचे कॉल, त्यांच्या समस्या, त्यांचं दुःख, त्यांच्या पीडा पाहिल्यावर वाटलं प्रभू असा कोणता मार्ग लोकांना समजावून सांगा की त्याच्यातनं त्यांच्या दुःखातनं ते बाहेर पडतील. कोणता मार्ग जगामध्ये आहे? आणि मग देवाने मला सुंदर वचन दिलं आणि त्याच्यामध्ये कशा पद्धतीनं तो व्यक्ती दुःखातनं बाहेर पडला आणि प्रभूनं त्याचं दुःख दूर केलं. लक्षात ठेवा, मी माणूस दुःख दूर करतो ते नाहीच तुम्हाला सांगणार. डॉक्टरकडे गेला, तुम्ही म्हटलं ना आम्हाला खूप त्रास होतो, ते पेन किलर देणार आहे. असर संपला, बरं पेन किलर खायची तुम्हाला एवढी सवय लागते, नंतर किडनी फेल, मग हार्टवरती प्रेशर, म्हणजे तुमचं दुःख दूर होणार नाही, वाढणार आहे. परंतु आज
आज जे आम्ही पाहणार आहोत ते सगळं पहिली गोष्ट 2 भागामध्ये आम्ही पाहणार आहोत. दुःख काय येतं हे पण समजलं पाहिजे. पहिल्यांदा दुःख काय येतं ते कळलं पाहिजे. आणि दुसरा भाग असणार आहे की हे दुःख जाणार कसं. पहिले दुःख काय ते समजलं पाहिजे. सगळं नॉर्मल असताना अचानक दुःख येतं बरं का, अचानक. मग ते काय तर ते पण समजलं पाहिजे. आणि दुसरा भाग असेल दुःख जाणार कसं. इयोबाच्या पुस्तकामध्ये जाणार आहोत. इयोबाचं पुस्तक 42 अध्याय 1 आणि 2 वचन आपण वाचणार आहोत. इयोबाचं पुस्तक 42 अध्याय 1 आणि 2 वचन. मग इयोब परमेश्वराला म्हणाला, इयोब परमेश्वराला म्हणाला, तुला सर्व काही करता येते, तुला सर्व काही करता येतं, तुझ्या कोणत्याही योजनेला तुझ्या कोणत्याही योजनेला प्रतिबंध होणे नाही, प्रतिबंध होणे नाही असे मला कळून आले असे मला कळून आलं आहे. हा. अज्ञानाने अज्ञानानं दिव्य संकेतावर दिव्य संकेतावर अंधकार पाडणारा अंधकार पाडणारा असा हा कोण. असा हा कोण. 10 पर्यंत 1 पासून 10 पर्यंत वचन वाचा. हा. तो मी यास्तव या हा मला समजत नाही, मला समजत नाही ते मी बोललो, ते मी बोललो, ते माझ्या आटोक्या ते बाहेरचे माझ्या आटोक्या बाहेरचं अद्भुत आहे अद्भुत आहे. हा. हे मला कळले नाही. हे मला कळलं नाही. आता ऐक, आता ऐक, मी बोलतो, मी बोलतो, मी तुला विचारतो, मी तुला विचारतो, तू मला बोध कर. तू मला बोध कर. मी तुझविषयी मी तुझ्याविषयी कर्णोपकरणी ऐकले होते, कर्णोपकरणी ऐकलं होतं. आता तर प्रत्यक्ष डोळ्यांनी प्रत्यक्ष डोळ्यानं मी तुला पाहत आहे. मी तुला पाहत आहे. म्हणून मी माघार घेऊन धूळ राखेत बसून थो राखेत बसून पश्चाताप करीत आहे. पश्चाताप करीत आहे. परमेश्वराचे इयोबा बरोबर परमेश्वराचं इयोबा बरोबर हे बोलणे बोलणं झाल्यावर तो अलिफस तेमानीला म्हणाला, अलिफस तेमानीला म्हणाला, तुझ्यावर आणि तुझ्या दोन्ही मित्रांवर मी संतप्त झालो आहे. कारण माझ्याविषयी माझा सेवक इयोब जसे यथार्थ बोलला तसे तुम्ही बोलला नाही. तर आता तुम्ही 7 बैल व 7 एडके घेऊन माझा सेवक इयोब याचकडे जा व आपल्यासाठी होम बली अर्पण करा. मग माझा सेवक इयोब तुम्हासाठी प्रार्थना करील, कारण मी त्याचवर अनुग्रह करीन. म्हणजे मग माझा सेवक इयोब जसे माझ्याविषयी यथार्थ बोलला तसे तुम्ही बोलला तुम्ही बोलू लागाल नाही. या तुमच्या मूर्खपणामुळे तुम्हास मिळणार नाही. हे ऐकून अलिफस तेमानी बिल्दद शुही व सोफर नामाती यांनी जाऊन परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे केले आणि परमेश्वराने इयोबावर अनुग्रह केला. इयोबाने आपल्या मित्रांसाठी प्रार्थना केली तेव्हा परमेश्वराने इयोबाच्या दुःखाचा परिहार म्हणजे अंत केला. आणि आज सकाळी मला माहिती आहे, लांबून तुम्ही जे आलेला, त्या गुजरातवरून आलेत, काही लोक कोल्हापूरवरून आलेत, काही लोक मुंबईवरून आलेले आहेत, काही लोक पुण्यावरून आलेले आहेत, काही लोक यवतमाळ, कुठून आले माहित नाही. सकाळी भरपूर वेगवेगळ्या शहरातून आलेले आहेत, नांदेडवरून काही आलेले आहेत. कारण काय? तुमच्याकडे खूप पैसे होते म्हणून तुम्ही आला नाही. या चर्चशी तुमचं काही घेणं देणं नाहीये. पण एक गोष्ट आज सकाळी तुमच्याकडे नक्की, ती म्हणजे तुमचं दुःख. आणि या दुःखातनं तुम्हाला सुटका हवी आहे. आणि सुटकेचा मार्ग जोपर्यंत तुम्हाला सापडत नाही तोपर्यंत हे तुमचं दुःख दूर होणार नाही. आणि दुःख दूर होण्यासाठी पहिली गोष्ट, माझ्याकडे देव दुःख पाठवतो का? मला वाटतं इयोबाच्या पुस्तकाच्या 2 अध्यायाच्या 10व्या वचनामध्ये वाचणार आहोत, म्हणजे ते तुम्हाला समजेल दुःख देतो कोण. इयोबाचं पुस्तक 2 अध्याय 10 वचन. तो तिला म्हणाला, तू धर्महीन स्त्रियाप्रमाणे बोलतेस. देवापासून सुखच घ्यावे आणि दुःख घेऊ नये काय? म्हणजे दुःख कोण देतो? कोण देतो दुःख? देव. मग का देव दुःख देतो हा प्रश्न आहे ना. तुम्ही म्हणता की माझ्या मुलानं मला दुःख दिलं, कोण म्हणतं माझ्या नवऱ्याने मला दुःख दिलं. तुम्ही तुमच्या दृष्टिकोनातनं विचार करताना तुमचा मुलगा, तुमचा बॉस, तुमची शेजारी, तुमच्या घरातले, तुमचं शरीर हे तुम्हाला दुःख देणार आहे.
परंतु पवित्र शास्त्र काय सांगतं? इयोब म्हणतो की परमेश्वरापासून फक्त सुखच घ्यावं का, दुःख घेऊ नये का? म्हणजे एक गोष्ट ध्यानात ठेवा, आमच्या जीवनातलं दुःख हा देव आम्हाला देतो. मग देव दुःख देतो का? माझ्याकडचं दुःख नेमकं कशासाठी आलं? देवाने मला का दुःख दिलं? का माझ्या जीवनामध्ये त्यानं मला पीडा पाठवलेल्या आहेत? कोणती पण पीडा तुमच्याकडे असेल, कोणतं पण दुःख तुमच्याकडे असेल, जे देवापासून तुमच्याकडे आलेलं आहे. म्हणून दुःख दिल्यानंतर, दुःख तुमच्या जीवनामध्ये आल्यावर प्रश्न येतो की तुम्ही देवाकडे जाता का? तुम्ही दुःख आलं पण तुम्ही देवाचा मार्ग धरत नाही. तुम्ही तुमच्या पद्धतीनं, मगाशी मी सांगितलं त्या पद्धतीने. दुःख आल्यावर काही लोक म्हणतात व्यसन करावं, काही लोक म्हणतात सुसाईड करावं, काही लोक माणसाकडे जाऊन मार्गदर्शन घेतात, वेगवेगळे मार्ग तपासतात. बरं, मार्ग तपासल्यानंतर तुम्हाला कळतं लोकांनी दुःख कमी करण्याची जी वाढवून ठेवलेलं आहे. रक्तस्रावी स्त्रीच्या बाबतीमध्ये म्हटलं, तिने अनेक वैद्यांकडे गेले, हाल तिने सोसून घेतले आणि तिच्या पीडा वाढल्या. म्हणजे लोक तुमच्या पीडा वाढवतात. डॉक्टरकडे गेल्यावर ते वेगवेगळ्या गोळ्या देतात. मग ते सांगतात ह्या गोळ्या 8 दिवस घ्या आणि नाही फरक पडला तर परत या, म्हणजे गोळ्या बदलू. म्हणजे 8 दिवसाचे त्याचे साईड इफेक्ट तर तुम्हाला होणार ना. डोकं दुखणार, कंबर दुखणार, वेगळंच काहीतरी तुमचं होऊन जाणार आहे. म्हणजे कोरी सुद्धा तुम्हाला दुःखातनं बाहेर पडण्याचा मार्ग दाखवत नाही. पण बायबल एक असं पुस्तक आहे, या पुस्तकामध्ये तुम्ही तुमच्या जीवनात येणाऱ्या दुःखालाच सीलबंद करून टाकणार आहात. ना रहेगा बाज न बजेगी. पहिल्यांदा दुःख येतं का त्याचं कारण तपासायचं. वाचूया 42 अध्याय त्याचं 1 आणि 2 वचन. त्याचं पहिलं कारण मी मानणार आहोत, इयोबाची कबुली व त्याचा अंगीकार. त्याचा अंगीकार. मग इयोब परमेश्वराला म्हणाला, तुला सर्व काही करता येते, तुला सर्व काही करता येतं. तुझ्या कोणत्याही योजनेला प्रतिबंध होणे नाही. प्रतिबंध. पहिलीच गोष्ट, माणसाच्या जीवनामध्ये दुःख येण्याचं कारणच तो म्हणतो मला सगळं काही करता यावं हे सिद्ध करण्यासाठी मी तुला दुःख पाठवलेलं आहे. आधी लय उड्या मारत असतो माणूस, मैं यू करूंगा, मी त्यू करूंगा, माझं असं आहे, माझी ही ओळख आहे, माझ्यामध्ये ही ताकद आहे, मी असं केलं तर तसं होईल, मी तसं केलं तर असं होईल. देव सगळं बघत असतो. म्हणतो मार, किती उड्या मारायच्या तेवढ्या मार. योब म्हणतो ना, योबाचं पुस्तक वाचलं तर तो म्हणतो मी आणि जात होतो त्याला आणि तरुण लेकरं पाहून मला पळून जात होते आणि माझा सन्मान मला बोलताना सुद्धा आणि ते घाबरत होते. माझ्या बोलण्याची ती वाट. योबाच्या पुस्तकामध्ये त्याची किती स्वतःची बढाई बघा. तो एवढं काय बोलत आहे. एक दिवशी देवानं ठरवलं, मी आता तुला दुःख देऊन दाखवतो की मला जसं तुला संरक्षण देता येतं तसं मला दुःख पण देता येतं. लक्षात ठेवा, देव या व्यक्तीला तुम्ही साधं समजू नका. तुमच्या ताकदीवर, तुमच्या बुद्धीवरती, तुमच्या पैशावरती, कोणत्याच गोष्टीवरती तुम्ही अहंकार बाळगू नका. जे तुमच्याकडे आहे ते फक्त देवाच्या कृपेने तुमच्याकडे आहे. ज्यास देव आणि त्या तुमच्या आयुष्याची दोरी ढिली करतो त्यास तुमच्या जीवनामध्ये दुःख यायला सुरुवात होतं. म्हणून इयोब म्हणतो माझ्या हे लक्षात आलेलं आहे. काही गोष्टी तुमच्या लक्षात येण्यासाठी देव जाणून बुजून तुमच्या जीवनामध्ये दुःख पाठवतो. कधी कधी आजारपण किती भयानक असण्यासाठी. शरीर निरोगी असताना तुम्ही देवाचा धन्यवाद करत नाही. शरीर चांगलं असताना प्रभूला आणि प्रभूच्या मंदिराला तुम्ही महत्व देत नाही. शरीर ठीकठाक असताना तुम्ही देवाची वाणी ऐकण्यासाठी उत्सुक नसता. एक दिवस असा येतो, प्रभू काय करतो माहिती का, आपोआप तुमच्या शरीरामध्ये नाना प्रकारचे व्याधी विकार पाठवायला सुरुवात करतो. जसं इयोबाच्या शरीरामध्ये त्याने विकार पाठवले. लक्षात घ्या, दुःख येण्याच्या अगोदर देवाच्या वाणीकडे लक्ष द्या. परमेश्वराचा बोध तुम्ही समजावून घ्या. कोणत्याही परिस्थितीमध्ये आपल्या शरीराला इतकं महत्व देऊ नका, त्याची उपासना करत आपला वेळ खर्च करू नका. कधी कधी या शरीरासाठी त्याला इतकं आम्ही महत्व देतो, इतके त्याचे चोचले पुरवत बसतो, इतकं त्याची काळजी करत बसतो की आम्ही देवाच्या गोष्टीला कधी महत्व देत नाही. ना आराधनेला, ना परमेश्वराच्या सानिध्याला, ना देवाच्या वचनाला. आणि मग परमेश्वर म्हणतो आता याला समजावून सांगण्याची वेळ आली. ऐका, चांगले आहात तोपर्यंतच देवाचा मार्ग तपासून पहा. चांगले आहात तोपर्यंत, चांगले आहात तोपर्यंत प्रभूची वाणी ऐका. एकदा का परमेश्वरानं तुम्हाला सरळ करण्याचं ठरवलं की त्याचा मार्गच तो आहे. दुःख पीडा पाठवून तो मनुष्याला सरळ करत असतो. मग किती चांगली गोष्ट आहे. मी आत्ताच प्रभूच्या प्रत्येक वचनाला महत्व देईल. माझ्या जीवनामध्ये दुःखाला आतमध्ये येण्याची सगळी दार बंद करून टाकेल. एक सुद्धा दार मी उघडं ठेवणार नाही. जेव्हा तुम्ही दुःखासाठी दार उघडी करता तेव्हा लक्षात ठेवा, देवाची आज्ञा मोडण्याकडे तुमचा कल असतो. एक कॅज्युअल असं जगत राहता तुम्ही.
मला वाटतं की मी आता एकदम जसा आहे तसाच असणार आहे. लक्षात ठेवा, तुम्ही आहे तसे कधीच नसणार आहे, कधीच नसणार आहे. प्रभूनं प्रत्येकाच्या आयुष्यामधला एक टप्पा ठेवलेला आहे आणि त्या टप्प्यामध्ये जसं तरुणपणामध्ये उपदेशकाच्या पुस्तकामध्ये, हे तरुणात तुझ्या तारुण्यात तुझं अंतःकरण तुला उल्हासतं. तुला मनाला येईल तसं वाग, कसं वागायचं तसं वाग, तुला कुठल्याच गोष्टीला प्रतिबंध करणार नाही. मग देव हे तरुणपणामध्ये जे काही तो व्यसन करतो, जे काही वाईट सवयी त्याला लागलेल्या असतात, आता याचा परिणाम एकदा 40 ओलांडली, मग तिथून सगळे असणारे त्यांनी ज्या ज्या गोष्टी केल्या त्याचा हिशोब घेण्याचा समय येतो आणि देव हिशोब घ्यायला लागल्याबरोबर दुःख यायला सुरुवात होतं. म्हणून लक्षात ठेवा, कोणत्याही परिस्थितीमध्ये योसेफासारखं माझं जीवन असेल, मी काही केलं तर जगामध्ये कधी पाप करणार नाही. का पाप करेल तर दुःख माझ्या जीवनामध्ये दस्तक देणार आहे. दुःख येण्याचं कारण अजून एक गोष्ट तुम्हाला सांगतो. दुःख परमेश्वर सुख पण देतो आणि दुःख पण देतो. ऐका, परमेश्वर सुख पण देतो आणि दुःख पण देतो. मग दुःख देतो कुणाला? मला वाटतं ते वचन वाचा, मला योगाचं पुस्तक 2 अध्याय 10 वचन. ही लेकरं एका जागी बसवा, नाही तर बाहेर जाऊ द्या, त्यांना अजिबात उठू देऊ नका. तो तिला म्हणाला, तू धर्महीन स्त्रियांप्रमाणे बोलते, तू धर्महीन स्त्रियांप्रमाणे बोलते, देवापासून सुखच घ्यावे आणि दुःख घेऊ नये काय? आणि दुःख घेऊ नये का? या सर्व प्रसंगी इयोबाने आपल्या वाचेनं काही पाप केलं नाही. आता दुःख देतो कुणाला आणि सुख देतो कुणाला? देवाला प्रत्येक व्यक्तीसाठी परफेक्ट योजना आहे. नीट ऐका, प्रत्येक व्यक्तीसाठी देवाकडे योजना आहे. आता काय करतो माहिती का, देव त्याच्या योजनेप्रमाणे एखाद्या व्यक्तीला पाठवलं. उदाहरण पवित्र शास्त्रातलं तुम्हाला सांगतो की देवाची योजना होती, 11 पेंड्यानं इकडं या योसेफाच्या पेंडीला नमन करावी, देवाची योजना. सूर्य चंद्र तारे यांनी नमन करावी, देवाची योजना. आता देवाच्या योजनेला कोण प्रतिबंध करणार आहे? हालेलुया. इकडं या लोकांनी काय केलं, देवाची योजना मोडायचं ठरवलं. कुणी? योसेफाच्या भावांनी. त्यांनी त्याला मारून, त्याने म्हटले याला मारून जर टाकलं ना, कशा 11 पेंड्या नमन करणार आहे? पण देवाच्या योजनेला प्रतिबंध करणार कोण आहे? इकडं यांनी त्याला मारण्याचा प्लॅन केला, तिकडं देव यांना अशा पद्धतीनं देवाला कधीच वाटलं नाही दुष्काळ पाडावा, मग यांनी तिथं अन्न करून मारावं. पण यांनी देवाच्या योजनेप्रमाणे योसेफाला दुःख देण्याचा प्रयत्न केला. देव दुःख देतो, ते दुःख हलकं करतो. पण ज्यावेळेस तुम्ही लोकांना दुःख द्यायला सुरुवात करता, तुमचं देवाकडनं आलेलं दुःख सगळ्यात भारी असतं. म्हणून देवाच्या योजनेला कोणी प्रतिबंध करू शकत नाही हे सिद्ध करण्यासाठी आम्ही पाहतो, योसेफ तर त्या दुःखातनं बाहेर आला, योसेफ मोठ्या पदावरती गेला. परंतु शास्त्र सांगतं इकडं इस्रायल लोक यांना मात्र दुष्काळाच्या परिस्थितीचा सामना करावा लागला. का? कारण बायबल सांगतं देव सुख पण देतो आणि दुःख पण देतो. जेव्हा देवाच्या योजनेच्या विरोधामध्ये तुम्ही काम कराल, त्यास तुमच्या वाटेला सगळ्यात भयानक दुःख असणार आहे. हे समजण्यासाठी देव दुःख पाठवतो. तिकडे त्या योसेफाच्या 11 भावांना तो दाखवून देतो. ज्यावेळेस ते धान्य आणण्यासाठी योसेफाकडे जातात आणि योसेफासमोर ते सांगतात, आम्ही तुला विकलं आणि तुला मारण्याचा प्रयत्न केला आणि आम्हाला माफ कर, आता आम्ही तुझे गुलाम आणि तुझे चाकर, तुझे दास म्हणून राहतो. त्यास योसेफ त्या ठिकाणामध्ये काय शब्द बोलतो? वाईट वाटून घेऊ नका, ही देवाची योजना होती. हे समजण्यासाठी दुःख येतं, देवाची योजना समजण्यासाठी दुःख येतं. म्हणून दुःख आलं ना तर सात्विक माणसानं हा विचार करायचा, काय देवाची योजना आहे. त्यांना नाही म्हणायचं का मी आजारी पडलो, काय देवाची योजना आहे, का मी हॉस्पिटलमध्ये आलो. तुम्ही हॉस्पिटलमध्ये जाता, दुःख येतं आणि तुमच्यासाठी कोणतरी प्रार्थना करतं, त्या एक व्यक्तीचा विश्वास बसतो आणि ती व्यक्ती प्रभूकडे वळती, याच्यासाठी दुःख तुमच्याकडे आला. क्रुसावरती येशूला का दिलं, काय देवाची योजना होती. 2 चोराच्या मध्ये तो लटकावा, काय देवाची योजना होती. यशाच्या पुस्तकामध्ये लिहिलं, त्या एका चोराचं तारण व्हावं याच्यासाठी त्याला क्रुसावरती लटकवलं. प्रत्येक दुःखाच्या पाठीमागे देवाची योजना आहे. म्हणून योग म्हणतो, दे परमेश्वरापासून फक्त सुखच घ्यायला पाहिजे का. काहीतरी गोष्टी प्रभू दुःखाच्या द्वारे तुम्हाला दाखवत असतो. म्हणून एक गोष्ट ध्यानात ठेवा, कोणत्याच गोष्टीचं दुःख करत बसू नका. शास्त्र सांगतं ज्या दिवसाचं दुःख त्या दिवसाचं लय दुःख करत बसायचं नाही.
ते लहान लेकरासारखं असतं बघा, त्याला कुठं लागलं ना ते सारखं दाखवतो, भाऊ झाला, भाऊ झाला, भाऊ झाला. आणि ते बरा झाला तरी पाहुण्याला दाखवतो, भाऊ झाला होता. आमचं पण 12 महिने तेच आहे, भाऊ झाला, भाऊ झाला. लहान लेकरासारखं जीवन. लक्षात ठेवा, परमेश्वरानं आम्हाला दिलेलं जीवन सुंदर आहे. आमेन. दुःख तात्कालिक आहे आणि दुःख आम्हाला शिक्षण देण्यासाठी येतं. हालेलुया. कोणतं शिक्षण? देवाला सर्व काही करता येते, याच्यासाठी दुःख येतं. एकदम सोपं आहे. देवाला सगळं काही करता येतं. आजारी पाडता येतं, कर्जबाजारी करता येतं. नवरा सोडून जा, लय नवरा नवरा करत होता ना, मंदिराला महत्व दिलं, नुसतं नवरा आला, घे आता फिरून भावरा, नाही का, नवरा आला, हो हे आले, हो हे पाळक साहेब येणार तो, हे आले, यांना नाश्ता द्यायचा होता, अमकं द्यायचं होतं, घ्या नाश्ता करत करत त्या नवऱ्यापासून असणारं दुःख तुम्ही जन्माला घातलेले. पण लक्षात ठेवा, पौल म्हणतो ख्रिस्ताच्या प्रीतीपासून मला कोण विभक्त करेल, हालेलुया. हे समजण्यासाठी दुःख येतं. काही प्रश्न तुमच्या जीवनामध्ये येणार आहे कारण तुम्ही देवाच्या योजनेला महत्व दिलं नाही. या जगामध्ये देवाशिवाय श्रेष्ठ कोणीच नाही प्रिया, आमेन. हे तुम्हाला समजायला पाहिजे. देवाशिवाय कोणी व्यक्ती महत्वाची नाहीये. किंवा तुम्ही देवाला महत्व देता, तुमच्या जीवनातलं दुःख आणि कधीच तुम्हाला त्याचं दुःख वाटत नाही. योवाची मुलं मेली, योवाला नाही दुःख वाटलं का, तर त्याने देवाला महत्व दिलं होतं. तो देवापासूनच हे दुःख आहे. ऐका, माझी लेकरं मारण्याची ताकद सैतानामध्ये नाही, जर देवानं मारलं. काय देवाची योजना आहे? देवाची योजना काय सुंदर होती. योवाची ती लेकरं मारावी, त्याच्यापेक्षा सुंदर लेकरं त्याला मिळावी, ही देवाची योजना आहे. कोण देवाच्या योजनेला प्रतिबंध करेल? कोण देवाच्या योजनेला हात लावेल? जीवनातल्या प्रत्येक घटनेकडे पाहताना असं म्हटलं पाहिजे, देवाच्या योजनेप्रमाणे माझ्याकडे दुःख आलंय. हालेलुया. आणि ज्या व्यक्तीकडे ही भावना असते ना, तो व्यक्ती कधीच डिप्रेशन मध्ये. लोकांना प्रश्न पडतो, आता मरणार, आता संपलं, आता उद्ध्वस्त झालं, याचं अमकं झालं, याचं तमकं झालं, आता दिसणारच नाही. तेवढ्यात तुम्ही एकदम उसळी मारता आणि कळतं लोकांना, याला देवानं दुःख दिलं आणि त्यातून बाहेर काढलं. लक्षात ठेवा, देव तुम्हाला त्यातून बाहेर काढणार आहे. आज जी तुमची परिस्थिती आहे, उद्या ती परिस्थिती नसणार आहे. देवापासून आलेलं दुःख हे तुमच्या प्रगतीसाठी, उन्नतीसाठी, विकासासाठी आहे. आणि म्हणून परमेश्वराच्या योजनेला कोणी प्रतिबंध करू शकत नाही. याच्यासाठी परमेश्वर तुमच्या जीवनामध्ये दुःख पाठवतो. म्हणून बोलताना सुद्धा विचार करून बोलायचं आहे. काही लोक म्हणतात ना, माझ्या नादी लागू नको, नाही तर मी लय. तुम्ही डेंजर नाही. कोण डेंजर आहे? वो ऊपर वाला सब देखता है. हालेलुया. तो सगळं काही करतो, त्याच्या योजनेप्रमाणे घडलं जातं. हे समजण्यासाठी देव तुम्हाला दुःख देतो. म्हणून देवापासून आलेल्या दुःखाचं पण स्वागत करायचं. पौल म्हणतो, संकट आणि बंधनं माझी वाट पहा, म्हणजे दुःख माझी वाट बघताय. आता लक्षात ठेवा, दुःख एवढा मोठा मल्ल नाही की तो तुम्हाला हरवेल. दुःखापेक्षा मोठा मल्ल तुमच्याकडे आहे. सगळ्यात मोठा योद्धा तुमच्याकडे, त्याचं नाव प्रभू येशू ख्रिस्त आहे. तो सगळ्या दुःखातनं तुम्हाला बाहेर काढू शकतो. कोणतंच दुःख तुमचं कायमस्वरूपी राहणार नाही. म्हणून दुःख येण्याचं पहिलं कारण, परमेश्वराला सगळं काही करता येतं. पास करता येतं, नापास करता येतं, नापासाचं सुद्धा पास करता येतं. लिस्ट मध्ये नाव नसलं तर घालता येतं आणि घातलेल्या लिस्ट मधनं पण काढता येतं. सगळं देव करतो बरं का. हालेलुया. कोणी लिस्ट मध्ये नाव घेतल्यावर पण उड्या मारायचे नाही. माझं लिस्ट मध्ये नाव आलं, लिस्ट मध्ये दुसऱ्या शब्द, अहो ते वेटिंगला होतं, रात्री उड्या मारल्या, सकाळी गायब झालं. पण जेव्हा तुम्ही देवावरती विश्वास ठेवता, वेटिंग मध्ये असू द्या नसू द्या, अचानक प्रभू असं काही घडवेल की सगळी परिस्थिती बदलून टाकेल. म्हणून दुःखाला एवढं चिटकून बसू नका, चिटकूनच बसू नका. त्याला, देवाला काय कठीण आहे? त्याला सगळं तुमचं माहिती आहे, कोणत्या वेळेला द्यायचं ते पण माहिती. आमेन. आणि देव देतो ना. पहा, एखाद्या व्यक्तीचं ऑपरेशन होतं, किती घाबरतो नाही तो. ऑपरेशन आहे, ऑपरेशन आहे, ऑपरेशन आहे, ऑपरेशन. मला आमच्या आईचं ऑपरेशन किती कॉम्प्लिकेटेड होतं आत्ता कळालं मला. सकाळपासून 2-3 मेसेज आलेत. आमच्या मम्मीसाठी प्रार्थना करा, तिचं वय 62 आहे आणि तिचं हर्नियाचं ऑपरेशन आहे, तो हर्निया पोटावर आहे आणि डॉक्टर म्हटले पेलवल का नाही, हे नाही ते नाही. आणि मला तिकडं ज्यावेळेस तिचं ऑपरेशन होणार होतं त्यावेळेस मला असं वाटलं होतं की ऑपरेशन
ते दवाखाना याचा माझा जास्त कधी संबंध चालला म्हटलं त्याला काय गोष्टीत कापते तर सोडून देतात. एक जनरल असतं तिथं कापून टेलर कापतो तसं कापड कुठंतरी कापायचं आणि ठिगळ लावून टाकायचं, एवढं सिरियसली. आता सकाळी वाचल्यावर म्हटलं एवढं डेंजर ऑपरेशन होतं का, की एवढ्या कॉम्प्लिकेशन त्याच्यामध्ये. तुम्ही दुःखाकडे पाहिलं की ते मोठं दिसतं, तुम्ही देवाच्या हाताकडे पाहता त्याच सगळं काही साधारण वाटतं. लक्षात ठेवा, कधी सुद्धा इतकं त्या दुःखाकडे बारकाईनं बघत बसू नका. योब लेकरं मेली तरी त्यांच्याकडे बघत नव्हता, तो नाही दुःख करत बसला. त्याची बायको त्याला म्हणते, अहो काय तुम्ही लेकरं मेली तर तुम्हाला काय वाटत नाही का. काय सुंदर उत्तर दिलं, देवापासून फक्त सुखच घ्यावं का, हालेलुया, दुःख घेऊ नाही का. कधी कधी देवाला वाटतं तुम्हाला दुःख द्यावं, काहीतरी देवाचा हेतू योजना आहे का. या दुःखाच्या द्वारे एक मोठी साक्ष तुमच्या जीवनात घडणार आहे, मोठी साक्ष घडणार आहे, 100% घडणार आहे. आणि जेवढं मोठं दुःख तेवढी मोठी साक्ष बरं का. मला सर्दी झाली आणि मला खोकला झाला आणि मला ताप आला, ते बस झालं तुमचं. डोकं दुखलं, झंडू बाम लगाव, पिडा हरी बाम, झंडू बाम. कशाला त्या साक्षी, डोकं दुःख. अहो अशी साक्ष असली पाहिजे, माझं सगळं संपत गेलं पण प्रभूनं मला उभं केलं, प्रभूनं मला उभं केलं. एवढं मोठं दुःख तुमचं असलं पाहिजे. पण हे दुःख येत असताना देवाला सर्व काही करता येतं हे लक्षात ठेवा. कारण ज्याच्या लक्षात येत नाही त्याच्या जीवनात ते दुःख येत राहतं. कुठपर्यंत, लक्षात येईपर्यंत. लक्षात ये. बरेच लोक, पाळक साहेब माझं काय चुकलं सांगा, तुम्ही तिकडं मी इकडं, मी कसं सांगू. आणि तुम्ही बसल्या बसल्या घरात काय कारस्थाना करता मला हे कसं करणार आहे. माझं काय चुकलं पाळक साहेब, आता मी तुम्हाला चर्चमध्ये आल्यावर बघतो उड्या मारता म्हणून, घरी काय करता हे मला काय माहिती, घरी काय बोलता, बरं तुमच्या मनात काय चाललं ते पण मला माहित नाही. तुम्ही सगळं, पाळक साहेब माझं, मी पण देवा काय चुकलं असेल यांचं, हे चर्चमध्ये तर सगळं ओके आहे. अरे बाबा तिथं ओके, अंदर काय चाललं, काय चाललंय आतमध्ये. योबाच्या पुस्तकाच्या 42व्या अध्यायाच्या 3ऱ्या वचनामध्ये, अज्ञानानं दिव्य संकेतावर अंधकार पाठवणारा पाडणारा असा हा कोण. तुम्ही यास तो मला समजत नाही, ते मी बोललो ते माझ्या आटोक्या बाहेरचं अद्भुत आहे ते मला कळले नाही. कधी कधी दुःख येण्याचं कारण काय बोलतो तेच कळत नाही, सारं चुकीचं बोलून बसायचं. देवाला तुम्हाला दुःख द्यायला आवडत नाही, पण तुम्ही बोलता जे बोलता ना ते तुमच्या दुःखाचं कारण आहे. आता योग म्हणतो, अज्ञानानं परमेश्वराच्या दिव्य संकेतावर प्रकाश पाडणारा मी कोण, मला कळतच नाही ते मी बोलत बसतो. उदाहरण पवित्र शास्त्रामधलं बघा बरं. इकडं आलिशा शमरुणाभोवती वेढा पाडल्यावर तिथं जातो आणि तो म्हणतो जबर स्वस्त होणार आहे. इकडं ज्या सरदाराच्या खांद्यावरती राजा टेकत असे त्या सरदारला बोलायची गरज काय, परमेश्वरानं आकाश कपाट उघडली तरी हे घडणार नाही. तो बोलला आणि परिणाम काय झाला, तो म्हटलं हे तर घडेल पण तुला ते दिसणार नाही, म्हणजे दुःख येणार. काय दुःख आलं, त्याला तुडून मारलं. कधी कधी काय देव बोलतो ना, शांत बसण्यामध्ये भलाई आहे. हालेलुया. बोलून गेला कित्येक वेळा, देवाने माझं असं का केलं, देवाने माझं तसं का केलं. तुम्ही बोलला देवाच्या बाबतीमध्ये, आपल्या जीवनामध्ये आलेल्या प्रश्नातनं तुम्ही जास्तीत जास्त देवा. लक्षात ठेवा, या जगामध्ये सगळ्या विरोधात बोला पण देवाच्या विरोधामध्ये कधी बोलू नका. एकमेकाच्या विरोधात बोला, कदाचित त्याची क्षमा केली जाईल. पण ज्या असं म्हटलं की तो जो आहे ना त्याचं सगळं काही दिव्य आणि भव्य, तो बोलतो ते करणारा देव आहे. 11 पेंड्या नमन करतील म्हणजे करतील. शद्रक मेषक अबेदनगो भट्टीच्या बाहेर आहेत. त्यांनी नाही, राजाने प्रश्न केला या भट्टीतनं तुझा देव तुला सोडवेल का. त्यांनी गडबड नाही केली, ते बोलले या भट्टीतनं सोडवायला माझा देव समर्थ आहे, पण सोडवलं नाही तरी तुझ्या या मूर्तीला मी दंडवत घालणार नाही. याला म्हटले परफेक्ट बोलणं, याला म्हटलेलं परफेक्ट बोलणं. दुःख येणार आहे कुठल्या कारणानं, तुमची बोलण्याची पद्धत चुकीची आहे. आमच्या घरामध्ये कधी कधी परमेश्वर एखादी गोष्ट करण्या अगोदर जास्त मोठ्या प्रमाणामध्ये प्रश्न निर्माण करतो. नवऱ्याची दारू सुटण्यासाठी तो जास्त दारू पिऊन येणार आहे आणि त्याच तुमच्या मुखातनं बाहेर पडणार आहे. कोणतं, हा दारुड्या कधी सुधारणारच नाही. डिक्लेअर वाढणार तुमचे प्रॉब्लेम, दुःख वाढणार आहे तुमचं. पण तो दारू पिलेल्या अवस्थेमध्ये घरी येता, तुम्ही त्याच्याकडे पाहता आणि म्हणता हा एवढा जरी पिलेला असला ना, एक दिवस देव याचा ताबा घेईल, तिथून तुमच्या दुःखाचं परिहार व्हायला सुरुवात होईल.
कधीच आपल्या परिस्थितीबद्दल नकारात्मक भावना, सकाळी उठल्यापासून तुम्ही नकारात्मक बोलूच नका. देवाच्या हाती सगळं काही सोपवून द्या. तुमचे देणेकरी असतील, तुमच्या कामाचं ठिकाण असेल, जसं त्या मुलीची साक्ष आम्ही ऐकली, अतिशय डिप्रेशनमध्ये, घरातल्या लोकांना पण प्रश्न पडला, ही एवढी डिप्रेशनमध्ये काय, काही सांगायला तयार नाही, जेवण तिने बंद करून टाकलं. आणि घरातले लोक खोदून खोदून विचारले, काय झालं तुला, कशामुळे तू अचानक गप्प बसलेली आहे. आणि त्या आईने मला फोन केला आणि सांगितलं, पाळकसाहेब मला भीती वाटते, माझी मुलगी काहीतरी करण्याची शक्यता आहे, हे डिप्रेशन बाहेर पडलं पाहिजे. मग माझी प्रार्थना, देवा तिला तुझ्या हाती सोपवतो, काय घडलं ते तुला ठाऊक आहे, ही परिस्थिती तुझ्याशिवाय दुसरं कोणी बदलणार नाही. आणि अचानक ती ड्युटीवरती गेली. बॉसच्या लक्षात आलं, मी तिला बोलल्या कारणानं आज तिची मानसिक स्थिती खालवलेली. मग तो तिला बसला आणि समजावून सांगितला, बाळा असं नसतं, आणि प्रत्येक गोष्ट समजावून सांगितली. त्याच त्या बाईनं तिथं पाठवलं. देवाला सर्व काही शक्य आहे हो. माझ्या मुलीला डिप्रेशन मधून माझ्या देवानं बाहेर काढलं. कोणतीही गोष्ट करण्यासाठी देव समर्थ आहे. आपल्या बोलण्यानं तुम्ही आपल्या जीवनात दुःख निर्माण करू नका, बोलण्यासाठी गडबड करू नका. जेव्हा तुम्ही बोलाल आणि तुमच्या आणि मूर्खपणाचं फळ तुम्हाला भोगावं लागणार आहे. असं लिहिलंय शास्त्रामध्ये, मनुष्याला आपल्या तोंडावरपणाची भरपूर फळं खावी लागतात. सगळं काही आमच्या तोंडानं निघून जातं, चुकीच्या बोलण्यानं आमच्या जीवनातले आशीर्वाद निघून जातात. होय, तुमची परिस्थिती त्या पद्धतीने तुम्हाला बोलण्यासाठी भाग पाडत असेल, परिस्थिती तशीच आहे. अहो, युद्ध सैतानाचं तुमचं आहे, तुम्ही देवाच्या पक्षाचे आहात. सैतान तुम्हाला भीती दाखवण्याचं काम करणार आहे, सैतान तुम्हाला घाबरवण्याचं काम करणार आहे. परंतु तुम्हाला काही येत नाही ना, त्या शांत बसायचं आणि देवाच्या हातामध्ये पडायचं. इतकं सोपं जीवन आहे. बोलून तर परिस्थिती बदलणार नाही, दोष देऊन तर परिस्थिती बदलणार नाही. अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला शांत बसून देवावरती अवलंबून राहायला कधी शिकणार आहात. इथं म्हटलं त्यानं, मी बोलण्याचं, वाच्यावर काय लिहिलं, अज्ञानाने दिव्य संकेतावर हा. अंधकार पाडणारा हा. असा हा कोण, असा हा कोण, तो मी यास्तव मला समजत नाही, मला समजत नाही, ते मी बोललो ते माझ्या आटोक्या बाहेरचे. कधी कधी मी आटोक्या बाहेरचं बोलतो, जास्तीच देवाचं बोलण्याच्या ऐवजी आटोक्या बाहेरचं बोलतो, की जे माझ्या कंट्रोलमध्ये पण मला येणार नाही. माणसासंगती बोलताना तुम्ही न विचार करता बोललं तरी चालेल. अजून एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो, माणसाशी सुद्धा बोलताना तुमच्या बोलण्याचे परिणाम तुमच्या संबंधावर होतात. बघा बरं का, एकमेकाशी तुम्ही बोलायला लागला ना, तुमची मतं एकमेकाला पटली नाही ना, की संबंध तुटले जातात. का तर बोलणं नाही तुमचं चांगलं. आता माणसापेक्षा देव किती मानी आहे, किती स्वाभिमानी आहे, त्याला तर तुमचं बोलणं पटलंच पाहिजे. अजून एक गोष्ट तुम्हाला सांगतो, अब्रामाला देव बोलला ना, अब्रामा तुला मुलगा मी देणार आहे, त्या सारा दरवाजाच्या पाठीमागे जाऊन हसली आणि असं म्हटलं, या म्हातारपणात मला देव मुलगा देईल का, मी आई होऊ शकेल का, माझं गर्भाशय मेलं. कधी कधी तुमच्या कुवतीच्या बाहेर जाऊन तुम्ही बोलता आणि त्याचा परिणाम तुम्हाला भोगावा लागतो. सारा तशी म्हटल्या कारणानं तिच्या जीवनामध्ये दुःख आलं. कोणतं दुःख आलं, इश्माईल जन्माला आला. आणि इश्माईल जन्माला आल्यावर तिनं पाहिलं इश्माईल आणि इसाक एकत्र खिदळत आहे. देवाने दोन्ही गोष्टी दाखवल्या, इश्माईल पण जन्माला घालू शकतो, इसाक पण जन्माला मीच घालू शकतो. आणि आता तुझ्या वाटेला दुःख आहे, याचं कारण काय, याचं कारण तू स्वतः आहे. तुझ्या तोंडामुळं या प्रकारचे प्रश्न तुझ्या समोर निर्माण झालेले. दुःख निर्माण होण्याचं कारणच आमचे शब्द आहेत. म्हणून आमचे शब्द आमच्या परिवारासाठी, आमच्या नोकरीसाठी, आमच्या बिझनेससाठी कितीही नकारात्मक असलं ना, तरी सुद्धा आम्ही देव बोलतो तसं बोललं पाहिजे. देव बोलला आकाश हो, आकाश अस्तित्वात आला. देव बोलला पाणी आणि जमीन वेगळी हो, वेगळं झालं. आम्ही सुद्धा बोललं पाहिजे, देव माझ्या जीवनात सगळं चांगलं करणार आहे, एवढं बोलायचं आहे. तुम्हालाच दुःख आवडतं ना. आम्ही त्या कधी कधी त्या मुलीला पण सांगते, मुलगी सासरी नांदायला जाताना, बाई त्याच्यापासून जरा सांभाळूनच राहा, तो काही सुधारणार नाही, 4 पैसे बागूचला ठेव. आता तो सुधारणार नाही हे तुम्ही डिक्लेअरच केलं, तो कशाला सुधारणार आहे. पण जाताना कधी असं बोलला का, बाई प्रार्थना कर, आज ना उद्या त्याच्यामध्ये बदल होईल. आणि लक्षात ठेवा, प्रार्थना जगातल्या सगळ्या कठीणातल्या कठीण व्यक्तीला बदलते. प्रार्थना बंद गर्भाशय उघडी करते.
प्रार्थना तुम्हाला राजाच्या नजरेमधनं सुद्धा उंच करते. Amen. प्रार्थना सगळी परिस्थिती बदलती. म्हणून परमेश्वर तुमच्या बोलण्यामुळे तुमच्यामध्ये दुःख पाठवतो. देवाला नाही वाटत तुम्हाला दुःख द्यावं. सरदार बोलला नसताना की आकाश कपाट उघडले तरी असं घडणार नाही. देवाला थोडी त्याला मारायचं होतं, पण तो बोलल्यामुळं तिथंच देवाने त्याच्या मुखात संदेश घातला, चल तुला आता मरणार आहे, तू तुडून तुडून मारतील. हिचकिया राजा, देवानं त्याला सांगितलं पा तुझ्या घराची निर्वाणीरव कर, आणि देवाने त्याचं 15 वर्ष आयुष्य वाढवलं त्याच्या बोलण्यानं. आणि तो काय बोलला, तो परमेश्वरासमोर गेला आणि मी किती प्रार्थना केली देवा, कसं तुझ्या मार्गामध्ये चाललो, या सगळ्या गोष्टी तो बोलला. आणि त्याचा परिणाम देवानं त्याचं बोलणं त्याला पसंत पडलं. आणि तो काय म्हटला, जा तुझ्या आयुष्याची 15 वर्ष वाढवतो. आणि इकडे या मूर्खाच्या बोलण्यानं तो म्हटला असं परमेश्वर करेल का. योब काय म्हणतो, देव सर्व काही करू शकतो, याच्यासाठी दुःख येतं, मग देव तुम्हाला दाखवतो मी हे सुद्धा करू शकतो. तो तुमच्या नवऱ्याला बदलू शकतो, तुमच्या मुलाला बदलू शकतो, तो आणि एकदम क्रिटिकल कंडिशन मध्ये असणाऱ्या व्यक्तीला तो बाहेर काढू शकतो, सगळी परिस्थिती बाहेर बदलू शकतो. मागं एका सिस्टरने मला पाठवलं होतं की त्यांच्या अंगावरती एवढे पुरळ यायचे, सगळं शरीर सगळं फोडानं भरून जायचं. आणि मग त्यांनी म्हटलं की पुष्कळ ट्रीटमेंट घेतली, सगळं काही केलं, परंतु अंगावरची फोड येणं आणि ते सगळ्या शरीराला चिटकणं याची मला एवढी घृणा तिरस्कार वाटायला लागला की ज्यावेळेस ते पुरळ येत होते ना, तर मला असं वाटत होतं की असं लोकांसमोर जाऊ नये, इतकं घाण वाटायचं मला. आणि त्याच्यातनं पाणी यायचं. आणि किती उपचार करावेत, हतबल आहेत मी. एक शेवटचा प्रयत्न म्हणून वाटतं की तुम्ही प्रार्थना करा. एवढ्या साक्ष आम्ही ऐकतो, एखादी साक्ष माझ्या जीवनामध्ये घडायला पाहिजे. पाळक साहेब कळवळ्याने विनंती करते, माझ्यासाठी प्रार्थना करा. आणि तुम्हाला सांगतो, तिच्यासाठी प्रार्थना केली, महिन्याभरात सगळे तिचे फोड गेले आणि सगळं शरीर बरं झालं. का, देव सर्व काही करू शकतो. बोलू नका चुकीच्या गोष्टी. आपल्या बॉडीकडे पाहून, आपल्या शरीराकडे पाहून, आपल्या परिस्थितीकडे पाहून, कोणत्या परिस्थितीमध्ये अशा प्रकारचे शब्द बोलू नका की ज्याच्यानं दुःख येणार आहे. चांगले शब्द बोलूया. आमचा देव होय आणि आमेन आहे. त्याने दाखवून दिलं, उत्पत्तीच्या पुस्तकापासून तर प्रगटीकरणाच्या पुस्तकापर्यंत तुम्हाला मिरॅकल्स आणि मिरॅकल्सच देतील. एक सुद्धा ठिकाणात तुम्हाला असा कोणता चमत्कार घडला नाही, असा चमत्कारच नाही. इकडे विधवेच्या घरामध्ये शेवटच्या भाकरीतनं 3.5 वर्षाचा पुरवठा, डोंगरावरती 5 भाकरी आणि 2 माशाच्या द्वारे एवढ्या लोकांना तृप्त, समोर तांबडा समुद्र, पाठीमागं फारोचं सैन्य, आणि कोरड्या भूमीवर चालावं तसं समुद्रातनं त्यानं चालवलं, आणि सगळं फारोचं सैन्य, रथ, घोडे त्याने समुद्रामध्ये बुडवले. काय बोलायला पाहिजे हो, इतके मोठे चमत्कार बायबल हे आम्हाला देऊन रात्रंदिवस त्याच्यातनं मनन करतो, पण तरी सुद्धा आमचा विश्वास कमजोर पडून जे आम्ही बोलतो याच्यानं आमची परिस्थिती तशीच राहते. दुःख आमच्या जीवनात येतं. परंतु आता तुम्ही पत्र्याच्या घरात राहत असाल, पण बोलताना असं बोला की माझा देव मला चांगल्या घरामध्ये नेईल. देव तुम्हाला तेवढ्या भारी घरामध्ये घेऊन जाणार आहे. बोलणं तेवढं गरजेचं आहे. आज आपण हे चर्च बांधतोय ना, ते फक्त बोलण्यामुळे बांधतोय. काय होतं, आपण चर्च बांधायला चालू केल्यावर काही सुद्धा नव्हतं, पण आज ते अस्तित्वात येत आहे आणि एवढं मोठं होत आहे, एवढं सुंदर होतं. याचं कारण फक्त आमचं बोलणं आहे. प्रिया, देव फक्त बोललेले शब्द उचलून धरतो. आज रोज सकाळी उठल्यावर तुम्ही स्वतःकडे आरशाकडे पाहून एक पाच स्वतःला आरशासमोर प्रेझेंट करायचं आणि म्हणायचं, जगातला सगळ्यात भारी व्यक्ती तोय, तुम्ही ते बोला, आपोआप तुम्ही बनायला सुरुवात व्हा. एवढी सिंपती बरेच लोक सकाळी उठल्यापासून मी किती गरीब आहे, मी असं आहे, मी माझ्याकडे कोणाचं लक्षच नाही, कोणच मला बघत नाही, कोण ऐकत नाही, एवढं बघून 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 तो चेहरा सुद्धा आरशातला होता. आरसा सुद्धा तिकडून वाकडा तिकडा चेहरा दाखवतो. त्याला लाज वाटते आरशाला, याला दाखवच नाही चांगलं. मग आरशात बघून सुद्धा त्याला इतकी सिंपती ती, आणि तो तोंड किती खराब झाला आहे. तुम्हाला माहिती आहे का, मी रोज सकाळी उठल्यावर काय बोलत असतो माहिती का, देवानं दिलेली माझी सेवा ही जगातली सगळ्यात भारी सेवा आहे. ही बोलतो त्याच्याने ती सेवा चांगली वाढत चालली. बोलत राहा. काय बोलायचं हे तुमच्या लक्षात आलं पाहिजे. शास्त्र सांगतं जे आम्ही बोलतो. स्तोत्र 119:71 वचन वाचा बरं, म्हणजे तुम्हाला समजेल. स्तोत्र 119:71. हा, मी पीडित झाल्या ना, माझे बरे झाले, कारण त्यामुळं मी तुझे नियम शिकलो. इकडं देवाचा नियम शिकण्यासाठी देव पीडा पाठवतो, म्हणजे दुःख पाठवतो. काय नियम आहे देवाचा? बोलणं तुमचं चांगलं असल्याशिवाय दुःख येणार नाही.
तुम्ही जर डोकं दुखायला लागल्यावर म्हटला माझ्या डोक्यात मला ब्रेन कॅन्सर आहे, ब्रेन ट्युमर आहे, छातीत दुखल्याबरोबर तिकडे तुम्ही काय म्हणता ECG काढावं लागल, इको, 2D, 4D, निरमा, वॉशिंग पावडर घाला सगळं तुमच्यात. डॉक्टरनी काय सांगितलं नाही, पण नाही कुठं तरी ऐकलं ना, कोणीतरी सांगितलं छातीत दुखलं 2D केलं, आणि डॉक्टर अहो त्या माझं 2D काढा ना, तो बघतो नीट बळच. मला मागं एकाने कोणीतरी सांगितलं, म्हटलं आम्ही असंच फिरता फिरता दवाखान्यात गेलो आणि सगळी फॅमिली घेऊन गेली दवाखान्यामध्ये, आणि डॉक्टरला जाऊन म्हटले आमचं ब्लड चेक करायचं. त्यांनी तोंड बघितलं, कशासाठी? नाही असंच. अरे असंच ब्लड चेक करायला पहिला व्यक्ती तू, कारण पाहिजे ना तुला, काय कावीळ झाली का, तुला अजून शुगर झाली? नाही हो, उगं फॅमिलीचं चेक करायचंय म्हणून आम्ही करत आलो. एवढे मूर्ख जगात अस्तित्वात आहे, काही नाही तर उगं शोधत बसायचं. सकाळी उठल्यावर चांगलं बोला, छातीत दुखू द्या, डोक्यात दुखू द्या, देवाचा नियम काय? चांगलं बोलाल तर चांगलं होईल. या भट्टीतनं सोडवायला माझा देव समर्थ आहे, हेच बोलायचंय. आमेन. ते नाही बोलायचं की आता ती भट्टी किती तापली. आमच्यासारखी असते तर बघा किती लाकडं टाकायला, राजा फार नालायक आहे. तो का लोकांना जी होती भट्टी त्याच्यापेक्षा माझी भट्टी जास्त आहे. राजाला शोभतं काय? सगळ्यांना दिसते तशी शिक्षा द्यायला पाहिजे ना, पण माझी भट्टी जास्त तापवली, हे नाही बोलत बसायचं. भट्टी किती का असेना, यातून माझा देव काढायला बाहेर आहे, हे बोलण्याचा नियम आहे, हेच बोलणं आहे. भट्टी असणार असं नाही, विश्वासणारे म्हटल्यावर भट्टी आलीच. आणि सगळ्यात जास्त भट्टी सगळ्यात जास्त विश्वास ठेवणाऱ्याला. जास्त तीव्रतेची भट्टी कोणाला? जास्त विश्वास ठेवणार. कमी विश्वास ठेवणाऱ्याला फक्त लायटरचा चटका, त्याला काय द्यायचंय? त्याला लायटर दाखवलं तरी घाबरून जातं ते. देऊ का चटका, देऊ का चटका, देऊ का चटका, पळायचं लायटर बघितल्यावर, काय त्याच्यातनं ठेणगी ओढणार आहे. पण जास्त विश्वास ठेवणाऱ्याला जास्त भट्टी, आणि जेवढी जास्त भट्टीत पडाल तेवढं जास्त प्रमोशन आहे. हा नियम आहे देवाचा. हे समजण्यासाठी दुःख येतं. दुःखाचं तीव्रता समजून पाहत बसू नका, यातनं देव कसं बाहेर काढतो, हा देवाचा नियम आहे. कोणता? मी पीडित झाल्यानं माझे बरे झाले, हा, कारण त्यामुळं मी तुझे नियम शिकलो. तुझे नियम शिकलो. काय नियम शिकायचा? जेवढ्या पीडा येतील तेवढा आनंद येणार आहे. आमेन, आमेन. दुःख येणार तर आनंद येणार आहे, अपमान होणार तर सन्मान पण होणार. आमेन. नोकरी गेली तर मोठी नोकरी लागणार, जास्त पगाराची. हालेलुया. लेकरं मेली तर देवाला जास्त सुंदर लेकरं मिळाली. सगळं चांगलं मिळालं ना. येस. जेवढं जास्त तुमच्या जीवनात दुःख तेवढा जास्त प्रभूचा आशीर्वाद तुम्हाला येणार आहे. हे नियम आहे देवाचा. त्याच्यामुळे पीडा तुमच्यामध्ये येतात, त्याच्यामुळे तुम्हाला अपयश येतं, फेल्युअर येतं. परंतु त्या फेल्युअर कडे तुम्ही कोणत्या दृष्टिकोनातनं पाहता? काय तुमचं बघण्याचं विजन आहे? कुठला दृष्टिकोन आहे? आता सनीचं पहा, तुमचं ते कॉन्ट्रॅक्ट बंद झालं नाही का? कॉन्ट्रॅक्ट रेल्वेमध्ये कॉन्ट्रॅक्टमध्ये कामाला होता तो, 12-12 तास 14-14 तास त्याला रात्रंदिवस झोप मिळत नव्हती. कॉन्ट्रॅक्ट बंद झालं. आता त्याच्याकडे रोजीरोटीचा प्रश्न कसं काय असणार आहे? पण तेवढ्यात त्याला कळलं की ते पिगमीचं काम करायला पाहिजे. कॉन्ट्रॅक्टमध्ये तो 15-16 कमवत होता, आता 40,000 कमवतो. म्हणजे काहीतरी गेल्यावर भारी मिळतं ना. जाणं पण गरजेचं आहे, नियम तर शिकलं पाहिजे ना. कधी कधी आहे त्याला चिटकून बसतो आम्ही, काय आम्हाला ती सवय नाही का? बघा ना, घर ख्रिसमसला सगळे सटार फटार टाकलेलं असतं, आणि मग परत भंगारला द्यायचं, मग ते काढतो, आणि मग भंगार नाही, हे राहू द्या, नाही हे पण राहू द्या, मग हे पण राहू द्या, परत बोचकवर. त्या बोचक्याचा कुणालाच उपयोग नाही, वर्षानुवर्ष बोचकवरच आहे ते. पण ते भंगार विकल्यावर 4 पैसे तरी येतील ना. हे जे जातं ना ते सगळं भंगार आहे. देव देतो तो खरा आशीर्वाद आहे. हा नियम आहे, हा देवाचा नियम आहे. जे गेलं त्याच्याबद्दल दुःख करू नका. हा नियम शिकायला पाहिजे तर देव तुमच्यामध्ये पीडा पाठवतो. जे गेलं त्याच्याबद्दल खंत करत बसू नका, त्याच्याबद्दल थोडं सुद्धा वाईट वाटू. अहो काय येणार आहे त्याच्याकडे विचार करा ना. एक्सचेंज ऑफर असते बघा. मी पहिल्यांदा ऐकली होती, जुना टीव्ही घ्या ना नवा टीव्ही घेऊन जा. मला एवढा आनंद झाला.
कारण आमचा जुना भंगार होता 2200 रुपयाचा, ते पण उचलून नेला होता. 200 रुपये हप्ता होता, तो भरता आला नाही. आणि मग हे जुना द्यायचा ना. मग तिथं गेल्यावर कळलं तुमच्या जुन्याला 200 रुपये आणि त्यांच्याला 5000 रुपये. हे जुनं नवं. इकडं तसं नाही. योबाची काढून घेतली त्याच्यापेक्षा भारी दिली. हा देवाचा नियम आहे. जेव्हा देव तुमचं काढून घेतो त्याच देव तुम्हाला सगळ्यात भारी देतो. आमेन. नाही म्हणून खंत करत बसू नका. इकडे आम्ही पाहतो त्या हगारेसा सॉरी शमीलाच्या हन्ना तिच्याकडे लेकरू नव्हतं म्हणून ती रडत होती. का लेकरू नव्हतं? का रडली एवढ्या दिवस? शमवेल मिळायचा होता म्हणून रडली ना. आज तुमच्याकडे नाही याचं कारण देवाचा परफेक्ट प्लॅन आहे. हालेलुया. परफेक्ट प्लॅन. एकदम सुंदर योजना आहे. चांगली योजना. तुम्ही आज आम्ही पत्र्याच्या घरात राहा थोडे दिवस. इतकं भारी घर असेल तुमच्यासारखं घर कोणाकडे नसेल. देवाची योजना समजून घ्या ना. आमेन. त्याच्यात वाईट वाटून मी याच्यात राहतो देवाला दिसत नाही का? आता मी त्या स्टेटसवर साक्ष ठेवतो ना, रोज मला 5 ते 10 मेसेज येतात. आम्ही पण भाड्याच्या घरात राहायला कंटाळले पाळक साहेब, आम्हालाही स्वतःचं घर मिळवून प्रार्थना करा. तुम्ही म्हटलेलं थोडं होणार नाही. तिथं दुःख यावं लागतं आधी. हालेलुया. एकदा दुःख आल्यावर त्याच्यात तुम्ही टिकून राहिला, देवाचा नियम तुम्ही पाळला, दुःखामध्ये सुद्धा तुम्हाला टिकून राहता आलं पाहिजे. आमेन. पीडित झाल्यानं माझं बरं झालं. पीडा येणार आहे तुम्हाला बरं होण्यासाठीच. कठीण विपरीत परिस्थितीमध्ये तुम्हाला विश्वासामध्ये टिकून राहायचं. नाही, मी प्रभूचा नियम सोडणार नाही. हालेलुया. मी देवाला बिलगून राहील. विपरीत परिस्थितीमध्ये तुम्ही देवाला बिलगून राहा, देवाच्या इच्छेप्रमाणे चाला. मग त्या ठिकाणामध्ये तुमचं बोलणं सुद्धा विपरीत परिस्थितीमध्ये पॉझिटिव्ह असलं पाहिजे. अजून एक गोष्ट वाचूया. योबाच्या पुस्तकाच्या 42व्या अध्यायाच्या 4 पासून 6 पर्यंतच्या वचनामध्ये. आता ऐक. मी बोलतो. मी तुला विचारतो. तू मला बोध कर. मी तुझ्याविषयी कर्णोपकरणी ऐकले होते. आता तर प्रत्यक्ष डोळ्यांनी मी तुला पाहत आहे. म्हणून मी माघार घेऊन धूळ राखेत बसून पश्चाताप करीत आहे. आता दुःख दूर होण्याचं, दुःख येण्याची कारण 2 पाहिली. आता दुःख दूर करण्याचा मार्ग, आणि तो मार्ग कोणता? बोललं त्याच्यात माघार घ्या. म्हणजे काय करायचं माहिती का? कधी कधी तुम्ही चुकीच्या गोष्टी बोललेला आहात. आता तुम्ही बोलला आणि त्या गोष्टी तुमच्या मताला तुम्ही ठामा नाही, असंच घडणार आहे, असंच होणार आहे. ऐका, काही गोष्टी रिमाइंड करा, आठवा. कोणती गोष्ट मी अशी बोललो की जी माझ्या जीवनामध्ये, लक्षात ठेवा, तुम्ही जे बोलाल तेच तुमच्या जीवनामध्ये घडणार आहे. आमेन म्हणाल का? आज जे तुमच्या जीवनामध्ये येत ना त्याचं कारण तपासा. मी माझ्या जीवनासंबंधाने असं काय बोललो की आज तेच माझ्या जीवनात घडत आहे. देव असं मुद्दाम होऊन घडत नाही. कुठंतरी तुम्ही चुकीचं बोललेलं असतं. काहीतरी तुमच्या लेकरासंबंधानं, तुमच्या परिस्थिती संबंधानं, शरीरासंबंधानं, कुटुंबासंबंधानं बोललेलं असतं. पहा, तुमची लेकरं छोटे असतात ना, त्या छोटे असताना त्या फॅमिलीमध्ये कधी कधी उगीच चर्चा असतात. अजून मुलगा शिक्षणच घेत आहे आणि शिक्षण घेतात, काय माहिती त्याला कशी बायको मिळती, आम्हाला ठेवती का नाही ठेवत. आणि तुम्हाला वाटतं तुम्ही जनरल बोलून, जे तुम्ही कॉमेडी म्हणून बोलून गेला, ठेवती का नाही ठेवती, देव शब्द पकडून बसला. परिस्थिती, तुम्ही तुमच्या मुलाचं लग्न होतं आणि ती बरोबर घरात, तसंच वातावरण, ठेवती, मग तुम्ही येता. त्यांनी जुळवलं, तो पाळक कुठं गेलाय. अरे त्याचं काय संबंध, तू बोललाय, तुम्ही बोलला होता त्यावेळेस, ठेवती का नाही ठेवती. म्हातारपणी मला तू सांभाळतो का नाही, बाबा माहित नाही मला. वा म्हातारीने बघा भोगा. पण असं बोला, उठल्यावर माघार घ्या. आज आमच्या परिवाराची होत असलेली वातात आम्ही उठून उभं राहायचं. प्रभू, चुकीचे शब्द बोललोय, आज माझे शब्द मी परत घेतो. माझ्या शरीरासंबंधाने, माझ्या परिवारासंबंधाने, माझ्या कुटुंबासंबंधाने काही शब्द मी असे बोललो की ते शब्द इकडून हा सैतान ते शब्द घेऊन स्वर्गामध्ये जातो. तुम्हाला माहिती का? इकडं जसा येशू ख्रिस्त मध्यस्थ आहे तसं सैतान रोज स्वर्गामध्ये जात आहे. कुठे तो?
तो कब्रस्तानमध्ये नाही बसलेला. बऱ्याच लोकांना वाटतं की नाही तो मेलेले मडे राखत बसलेला आहे, तो बोजा राखतोय, सैतान नाही राखत. तो तिथं नाहीये. तो कुठे माहिती का, तो आता तुम्ही चर्चमध्ये बसला, सगळा सुंदर संदेश तुम्ही ऐकला, यूट्यूबवरून लोकांनी ऐकला, आणि यूट्यूबवरून संदेश ऐकल्याबरोबर शाळा सुटली, पाटी फुटली, गेल्यावर इकडं बंद तिकडं चालू. काही लोक मला हो मी खूप 12 तास तुम्ही ऐकतो. 12 ऐका 15 ऐका, बोलणं बदललं नाही तर काय घडणार आहे, नाही का? 15 तास ऐकून, 12 तास ऐकून, रात्रभर ऐकून, काही लोक तुमचा संदेश ऐकल्याशिवाय मला झोपच येत नाही. म्हणजे काय, झोपेसाठी संदेश ऐकता? प्रॉब्लेम तुम्ही काय ऐकता हे नाही, तुम्ही काय बोलता त्याच्यावरती डिपेंड आहे. जेव्हा तुम्ही ऐकता ना, तुम्ही ऐकल्याबरोबर तुमचं बोलणं तुमच्या लक्षात आलं पाहिजे. जेव्हा एक संदेश ऐकतो तो स्वीकारायचा असतो. कालपर्यंत म्हटलं असेल की माझं एज झालं, माझं आता मला लेकर होणार नाही, माझं लग्न होणार नाही आणि मला नोकरी लागणार नाही, हे मी बोलत गेलो, माघार घ्यायचं. आता मी म्हणायचं कालेबासारखं, मी 40 वर्षाचा होतो त्यास मोशे बरोबर चालू, आज माझ्याकडे माझं 85 वर्ष आहे, माझ्याकडे लढण्याची ताकद आहे. हे तुमचं बोलणं असलं. माघार घ्या तुमचे शब्द, माघार घ्या तुमचे शब्द. जेव्हा तुम्ही तुमचे शब्द पकडून बसता त्यास देव काम करत नाही. ते मला वाटतं एकदा तरी त्यानं असं म्हणावं, बस. काय अपेक्षा करतो देव? काय म्हटलं योग, वाचा बरं, फार सुंदर आहे ते. हा, आता ऐक, आता ऐक. मी बोलतो, मी तुला विचारतो, तू मला बोध कर, तू मला बोध कर. मी तुझविषयी, मी तुझ्याविषयी कर्णोपकरणी ऐकले होते. तू म्हणून संदेश खूप ऐकल्या, साक्षी पण खूप ऐकल्या, कानोकाने ऐकल्या, बरेच नाही खूप साक्षी ऐकल्या. आता बोध मी तुम्हाला करत आहे. काय बोध करत आहे? ज्या साक्षी लोकांच्या जीवनात घडल्या त्या तुमच्या जीवनात घडणार आहेत. तुम्ही शब्द माघार घ्या, तुमचे रिपोर्ट्स टाकून द्या तिकडे. डॉक्टर तुम्हाला सांगणार आहे नाही होणार तुम्हाला लेकर, डॉक्टर सांगणार तुमचं आणि सगळं काही खराब झाले, तो सगळं खराब दाखवणार आहे. पण रिपेअर करणारा देव आहे ना, रिपेअर करणारा देव आहे. बँकवाले सांगणार आम्ही तुमचं घर लिलावामध्ये काढणार, हे बँकवाल्यांचं कामच आहे, ते करतील. पण प्रभू प्रोटेक्शन देईल ना, कुठून कशा पद्धतीने मार्ग मोकळे करेल. तुम्ही ते शब्द बोलू नका, माझं घर लिलाव होणार आहे. तुमचा घर मालक तुमचं भाडं थकलंय आणि तो तुम्हाला सांगतो की तुम्हाला घर सोडायचं. वास्तव आहे ते. पण तुम्ही हा विचार करायचा, मी घर मालक बोलतो तसं बोलणार नाही, मी काय बोलणार आहे? माझा देव माझा पुरवठा आहे. विधवेचा कसा पुरवठा केला तसं देव माझा पुरवठा करेल. काय विश्वासणार म्हणजे नेमकं बिलिव्हर्स म्हणजे नेमकं काय? बिलिव्हर्स जे दिसतं ते बोलत नाही, जे देव करणार ते बोलतो, त्याला खरा बिलिव्हर्स म्हटलेलं आहे. मला दिसतं ते नाही बोलायचं, शरीरात दिसतं त्या विकारा संबंधाने मी नाही बोलणार. मी पाहणार आहे की प्रभू मला आरोग्य देत आहे. आता पहा इकडं लाजरस कबरेमध्ये असताना त्याची बहीण काय बोलती? त्याच्या शरीरातनं दुर्गंधी येते, आता त्याच्याकडे जायचं नाही, सगळं शरीर सडून गेले, आता काय जायचं त्याच्याकडे? येशू ते नाही बोलत. येशू काय बोलतो? मला कबरेकडे घेऊन चल. त्याचं बोलणं सगळ्यात वेगळं आहे. तो गेला आणि म्हटला लाजरस बाहेर ये. आता त्याच्या बहिणीनं ती विचार केला पाहिजे, हा कसं काय लाजरसला बाहेर ये म्हणतो, तो तर मरून गेलेला आहे. पण येशू तिच्या बोलण्यासारखं बोलत नाही, त्याचं बोलणं सगळ्यांपेक्षा वेगळं होतं. लक्षात ठेवा, आमच्या बोलण्यापासून आम्ही माघार घ्यायला पाहिजे. काही चुकीच्या गोष्टी बोलला जीवनामध्ये, माघार घ्या, क्षमा मागा प्रभूला, पश्चाताप करा. आज आमच्या जीवनामध्ये जी वाताहत होत आहे ते आम्ही चुकीच्या गोष्टी बोलल्यामुळे झालेलं आहे. आपल्या लेकरा संबंधानं, तुमच्या भविष्या संबंधानं, तुमच्या व्यक्तिगत जीवना संबंधानं बऱ्याच गोष्टी तुम्ही चुकीच्या बोललेल्या असाल आणि त्याची फळं तुम्हाला आता भोगावी लागत आहेत. पण आता मी माघार घ्यावी, दुःख दूर करायचंय, मग त्या शब्दांपासून शांत बसायचं, विचार करायचं कशामुळे आर्थिक प्रश्न आलेत, कोणतं कारण आहे, कोणत्या कारणामुळे आज ही माझी आर्थिक समस्या तेवढी गंभीर झालेली आहे. कुठंतरी बोललेला आहात तुम्ही. रोजच्या दिवसामध्ये तुम्ही म्हटला, कधी कधी पगार येण्याच्या अगोदरच तुम्ही बोलून जाता, या महिन्यातून पगार उरणार नाहीच उरणार. मग आता माघार घ्या, बोला. जर देवानं 5 भाकरी 2 मासे 12 टोपल्या पुरून एवढा आशीर्वाद दिला, तर देव तुमच्या पगाराला पण बरकत देण्यासाठी समर्थ आहे. पुरवठा होईल, पुरून उरेल. फक्त बोलून तर बघा. दुःख दूर करण्याचा तो मार्ग आहे. जिथं अशक्य आहे तिथं ते घडू शकतं प्रियानो, जिथं घडू शकत नाही तिथं. मागं कुणीतरी मला फोन केला, एका सिस्टरने, त्यांनी सांगितलं एक व्यक्ती तो पैसे घेऊन गेलात आणि फोन पण उचलत नाही. काहीतरी 12 लाख रुपये त्यांचे होते आणि फोनच उचलायला तयार नाही.
स्विच ऑफ केला, नंबर चेंज केला, पैसेच द्यायला तयार नाही. आणि मग ते हातबल झाल्या. ते म्हटले की आता हे पैसे बुडले, बादच झालेले आहेत. मग त्यांनी कॉल केला आणि सांगितलं, पाळक साहेब त्या व्यक्तीने अजूनपर्यंत पैसे देत नाही, काहीतरी करा, तुम्ही बोला, प्रार्थना करा. आणि मी म्हटलं, प्रभू जिथं आहे तिथं या व्यक्तीच्या अंतःकरणामध्ये काम कर आणि त्यांचा कॉल त्याला येऊ दे. असं कधीच घडू शकत नाही. कसं कुठला जो माणूस पैसे बुडवायचे तो कसा कॉल करेल. पण मी तुम्हाला सांगतो, तसं बोलल्याबरोबर दुसऱ्याच दिवशी त्या माणसानं कॉल करून त्यांना सांगितलं, मी तुमचे पैसे द्यायला येत आहे का. हे फक्त देवच घडवू शकतो प्रिया, कोणी घडवू शकत नाही, कोणी घडवू शकत नाही. तुम्हाला हे सगळं समजणं, माघार तुम्ही घ्या, नाही प्रभू हे करेल. कोणत्याच आशीर्वाद तुमच्यातनं निघून जाऊ शकत नाही. देवाचे लोक सदैव आशीर्वादित असणारे लोक आहेत. जाऊ द्यायचे नाही कोणते आशीर्वाद. म्हणून माघार घेणं गरजेचं आहे. दुःख दूर करण्यासाठी माघार घेणं. त्याच्यानंतर 7 आणि 8 वचन वाचा. परमेश्वराचे इयोबाबरोबर हे बोलणे झाल्यावर तो अलिफज तेमानीला म्हणाला, तुझवर आणि तुझ्या दोन्ही मित्रांवर, तुझवर आणि तुझ्या दोन्ही मित्रांवर मी संतप्त झालो आहे, मी संतप्त झालो आहे. कारण माझ्याविषयी माझा सेवक इयोब, माझा सेवक इयोब जसे यथार्थ बोलला, जसं यथार्थ बोलला, तसे तुम्ही बोलला नाही, तसे तुम्ही बोलला नाही. तर आता तुम्ही 7 बैल व 7 एडके घेऊन माझा सेवक इयोब याचकडे जा व आपल्यासाठी होमबली अर्पण करा. मग माझा सेवक इयोब तुम्हासाठी प्रार्थना करेल, कारण मी त्यावरच अनुग्रह करेल. म्हणजे मग माझा सेवक इयोब जसे माझ्याविषयी यथार्थ बोलला, तसे तुम्ही बोलला नाही. या तुमच्या मूर्खपणामुळे फळ तुम्हास मिळणार नाही. ती चौथी गोष्ट, जर दुःख दूर व्हायला पाहिजे तर दुःखात प्रार्थना करायला शिका. आमेन म्हणाल का. आमेन. प्रॉब्लेम काय, आम्ही आमच्याकडे दुःख आल्यावर लोकांना आमच्या दुःखातनं बाहेर पडण्यासाठी प्रार्थना करायला लावतो. माझ्याकडे दुःख आहे, माझ्याकडे आजारपण आहे, मी बेकार आहे, मी कर्जबाजारी आहे, माझं घर तुटलेलं आहे, माझ्या कुटुंबाची वाताहत झालेली आहे, मी संघर्ष करत आहे, माझ्या घरात मयत झालेली आहे. इयोबाची लेकरं मेलीत, इयोबाच्या अंगावरती फोड आलेले, त्याच्या शरीरामध्ये व्याधी विकार आहेत, त्याची पत्नी त्याच्याशी वाद करत आहे. कसला संघर्ष आहे, कसली कुटुंबामध्ये असणारे त्याचं संघर्ष चालू आहे, किती भयानक प्रकारचं त्याची अवस्था आहे. आणि बायबल काय सांगतं, अशा प्रसंगामध्ये कधी कधी प्रभू काही लोकांना तुमच्याकडे पाठवतो, म्हणतो यांच्यासाठी प्रार्थना करा. तुम्ही दुःखात आहात, तुमची मानसिक स्थिती ठीक नाहीये, अशी काही घटना तुमच्या जीवनात घडली की त्याच्यानं तुमच्या मनाचं संतुलन गेलेलं आहे, तुम्हाला आनंद नाहीये, तुम्हाला प्रार्थनेची गरज आहे. आणि इकडं असं सांगितलं, परमेश्वर इयोबाच्या मित्रांना सांगतो की तुम्ही त्याच्याकडे जा, त्यांनी प्रार्थना करायला पाहिजे. लक्षात घ्या, असं लिहिलंय तिथं, इयोब सगळं चांगलं बोलत होता, पण इयोब अजून मित्रांसाठी प्रार्थना करत नव्हता. नीट आहे का माझा शब्द. मी दुःखातनं बाहेर पडण्याचा मार्ग तुम्हाला सांगत आहे. तुम्ही कर्जबाजारी आहात, तुम्ही आजारी आहात, तुमचं कुटुंब तुटलेलं आहे, तुमचा नवरा तुम्हाला त्रास देत आहे, तुमचा नवरा दारू पित आहे, तुमची लेकरं तुमचं ऐकत नाही, तुमचा बॉस तुम्हाला त्रास देत, सगळं नकारात्मक वातावरण तुमच्या घरामध्ये. आणि इकडं काही लोक त्यांचे प्रश्न घेऊन तुमच्या समोर येतात आणि परमेश्वर सांगतो, आता इयोबाला, आता मला प्रश्न पडला, परमेश्वर या सगळ्यामध्ये इयोबाच्या बाबतीत का अशा भावनिक खेळ खेळत आहे. इयोबाचं सगळं त्यांनी काढून घेतलं आणि त्याच्या इमोशनची देव खेळत आहे. तो जाऊन आता त्याला सांग प्रार्थना करा. विचार करा कसं शक्य हो. तुम्हाला बेडवरती पडलेले आहेत, व्हेंटिलेटर लावलंय, सलाईन लावलंय, कोणतरी येऊन म्हणतं माझ्यासाठी प्रार्थना करा ना. काय तुमचे हे तर बघा, नाकात घातलंय माझ्या ते तर बघा. पण विचार करा, तुम्ही त्या अवस्थेमध्ये प्रार्थना करताना दुसऱ्या क्षणाला त्या व्यक्तीचं व्हेंटिलेटर जातं. हालेलुया. हा मिरॅकल कधी घडतो माहिती का, तुम्ही त्या अवस्थेमध्ये लोकांसाठी प्रार्थना करता. हालेलुया. आणि इयोबाच्या बाबतीमध्ये देव असं का करतो माहिती का, त्याला दाखवून द्यायचं असतं. इयोबा दुःख करत बसला तर दुःख वाढणार आहे, पण प्रार्थना करत बसेल तर दुःखाचा परिहार होणार आहे. दुःख करत बसता का प्रार्थना करता, हा तुमच्या हा सगळ्यात मोठा प्रश्न तुमच्या समोर. दुःख करणं कॅज्युअल आहे, हे जनरल लोकांचं काम आहे. दुःखामध्ये गडून जाणं, त्याच्याविषयीची चर्चा करणं, दुःख शेअरिंग करणं, एकमेकाला त्याच्याविषयी सांगत बसणं, हे साधारण लोकांचं काम आहे.
जेव्हा साधारण व्यक्ती म्हणून तुम्ही जगामध्ये जाताना तुम्ही फक्त तुमच्याविषयी बोलत राहता, पण इकडं परमेश्वर मुद्दामून इयोबाच्या मित्रांना सांगतो की तुम्ही जा. आणि इयोबाचं सगळं घर तुटलेलं आहे, त्याची संपत्ती गेली, त्याची लेकरं गेली, पण तो प्रार्थना करेल. काय गॅरंटी देवाला त्या व्यक्तीविषयी, याही परिस्थितीमध्ये माझा सेवक प्रार्थना करेल. हालेलुया. धन्य ते लोक ज्यांच्याविषयी देव खात्री देतो, हे सगळ्या परिस्थितीमध्ये माझ्यासाठी प्रार्थना करणारे लोक आहेत. हालेलुया. त्या लोकांचं 100% दुःख प्रभू दूर करणार आहे. म्हणून प्रतिकूल परिस्थितीमध्ये प्रार्थना करा. तुमचंच दुःख घेऊन बसू नका. हालेलुया. तुमचं दुःख घेऊन नका बसू. 100% तुमच्याकडे भरपूर मोठ्या प्रमाणात दुःख आहे. मग तुम्ही कसले विश्वासणारे आहात? तुम्ही तुमच्याच दुःखाला कावटाळून बसला, तुम्ही तुमच्याच घराला, तुमच्याच प्रश्नाला, तुमच्याच पतीला, तुमच्याच लेकरांना, तुमच्याच नोकरीचा विषय विचार करत बसला, तुमच्याच घरातल्या कर्जा संबंधाने विचार करत बसला. मग तुम्हाला काय लढायचं आहे? लढा असं, जेव्हा तुम्ही दुसऱ्यासाठी प्रार्थना कराल. ही प्रार्थना देव काय लिहिली तिथं वाचा बरं, फार सुंदर वचन लिहिलंय. हा, कारण मी त्याचवरच हा. माझा सेवक इयोब हा. तुम्हासाठी प्रार्थना करील, तुमच्यासाठी प्रार्थना करील, कारण मी त्याचवरच अनुग्रह करील. कुणावर अनुग्रह करेल? इयोब. जो दुःखात प्रार्थना करतो त्याच्यावरच देवाचा अनुग्रह असतो. मेन मेन. सगळ्यांवर नसतो बरं का. नुसते प्रार्थना करणाऱ्या लोकांवर अनुग्रह नाही, जो दुःखात प्रार्थना करतो त्याच्यावरती अनुग्रह आहे. हालेलुया. तुम्ही डिप्रेशन मध्ये आहात, निराश आहात, तुमचं मन ठीक नाहीये, अंतःकरणामध्ये कुठंतरी तुटलेले आहात, तुम्हाला कोणीतरी बोललंय, तुमचा अपमान झालाय, तुम्ही उपाशी आहात. ऐका बरं का, कधी कधी तुम्ही उपाशी असता, कधी कधी तुमचं दुःख खूप भारी असतं, पण तुम्ही त्यावेळेस लोकांसाठी म्हणता प्रभू यांना भाकर दे. ही मानसिकता तुमची असली पाहिजे. कोणती? तुमच्याकडे काही नाही पण तुम्ही दुसऱ्यांसाठी प्रार्थना करा. हालेलुया. आणि ती मानसिकता आणि ते तुमचे शब्द आणि ते तुमचं प्रार्थनेचं युद्ध शास्त्र सांगतं. तो म्हणतो फक्त इयोबावरच मी माझा अनुग्रह करेल. म्हणजे या कठीण परिस्थितीमध्ये तो प्रार्थना करतो, म्हणून माझा अनुग्रह त्याच्यावरती राहील. कठीण परिस्थितीमध्ये प्रार्थना करायला शिका. किती पण कठीण असू द्या, किती पण कठीण असू द्या. फक्त पती पत्नी दोघं शिल्लक राहिलीत बरं का, इयोब आणि त्याची बायको, लेकरं गेलीत, आणि राखेत बसून खापर घेऊन आपलं अंग खाजवतो. इतकी कठीण परिस्थिती त्याची. परत जी पत्नी आहे ना, ती पण त्याला दोष देते. आता सत्व सोडा, देवाला दोष देऊन मरून जा. बायको पण त्याच्या मरणाची वाट बघत आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये प्रार्थना, चांगल्या स्थितीमध्ये प्रार्थना खूप सोपी आहे, पण ज्यावेळेस सगळीकडनंच परीक्षा होती ना, त्यावेळेस प्रार्थना करणं फार कठीण असतं. पण हीच प्रार्थनेची परीक्षा तुमच्या जीवनातलं दुःख करण्याची नांदी आहे. हालेलुया. इथूनच खरी सुरुवात होणार आहे. रडून जाऊ नका त्याच्यामध्ये. शेवटची गोष्ट वाचूया, 10 वचन, 5वा अध्याय 10 वचन, 42वा अध्याय 10 वचन. इयोबाची समृद्धी हा. त्याला पुन्हा प्राप्त होते. हा. इयोबाने आपल्या मित्रांसाठी 10 वचन. प्रार्थना केली तेव्हा इयोबानं आपल्या मित्रांसाठी प्रार्थना केली तेव्हा परमेश्वरानं इयोबाच्या दुःखाचा परिहार केला. पूर्वी इयोबाची मालमत्ता होती, तिच्या दुप्पट परमेश्वराने त्याला दिली. ऐका, आता 5वा मुद्दा मी तुम्हाला सांगतो की जेव्हा तुमचं दुःख तुमच्यापासून दूर व्हायचं असेल, त्यास देव सांगतो तेच करा. आमेन. दुःख दूर करण्याचा मार्ग देव सांगतो ते करायचं. आमेन. देवाने सांगितलं इयोबा प्रार्थना कर. इयोबाने नाही म्हटलं देवा मला सांत्वनाची गरज आहे, देवा मला माझ्या मित्रांकडनं सांत्वनाची गरज आहे. अजून एक गोष्ट मला सांगू का, त्याच्या खाली इतकं सुंदर लिहिलं ना, त्यानं प्रार्थना केली, देवानं इयोबाच्या दुःखाचा परिहार केला, आणि त्याच्या मित्रांनी त्याला काय दिलं? त्याच्या घरी हा? त्यांनी त्याच्या घरी त्याच्या पंक्तीला बसून हा? भोजन केले. हा? आणि परमेश्वराने हा? त्याचवर जी विपत्ती आणली होती ती विषयी दुःख प्रदर्शित करून हा? त्यांनी त्यांचे समाधान केले. हा? प्रत्येकाने त्याला हा? एक कसिता हा? व सोन्याची एक अंगठी दिली. यांनी प्रार्थना केली आणि त्यांनी काय केली? सोन्याची अंगठी. सोनं मिळवण्याचा पण मार्ग प्रार्थना आहे. हालेलुया. मी म्हणतो कधी कधी तुमचं सोनं अडकलंय प्रार्थनेमुळं.
भांडत बसू नका नवऱ्याला, दागिने घ्या, जस्ट प्रेयर करा. हालेलुया. शास्त्र सांगतं देव सांगतो ते करणं गरजेचं, बस. आमेन. देव म्हटलं की करायचं, बस. बाकीचं कोणतं किंतु परंतु असं होईल का, ते तत्व सिद्धांत पायथागोरसचा सिद्धांत मांडत बसू नका. हे असं केलं तर तसं होईल का, लक्षात ठेवा. इथं जर तर नाही, इथं देव म्हटलं मर Amen. म्हणलं की मारायचं, उडी मार म्हणलं की मारायचं. हालेलुया. नामान कोड्याला म्हटलं जा डुबकी मार, डुबकी मारायची. हालेलुया. ते नाही माझ्याकडे नद्या नाही का, मग आमच्याकडे हे नाही का, मग तिथं जाऊनच मार. अरे कशाला, तुला डुबकी मार म्हणल्यावर मारायचं ना. हालेलुया. दुःख दूर व्हायचं, कोड जायचं ना, डुबकी मार म्हणल्यावर मारायचं. किती छान लेकरणाचं ते, डुबकी लागाय रे बाबा, डुबकी लागाय रे. धनादन डुबक्या मारून बरं त्या टायमाला पाहिजे होते. नामान कोड्याच्या ऐवजी ही लेकर असती तर, म्हणून तो म्हटला, तो बालकासारखं झाल्याशिवाय आम्ही मोठे झाले की आमच्याकडलं येत आहे. असं कसं होईल, असं केल्यावर असं होईल का, असं कुठं होतं का. अरे बाबा एवढे सिद्धांत, असं होईल तसं होईल करशील तर मरून जाशील. त्याच्यापेक्षा प्रभू जे बोलतो ते कराल, तुमच्या दुःखाचा परिहार देव करेल प्रिया. आमेन. 100%. शास्त्र सांगतं देव जे बोलतो ते करणं गरजेचं आहे. दुःखात सांत्वनाची नाही तर प्रार्थनेची गरज आहे. आमेन. कोणी सुद्धा तुम्हाला सांत्वन देण्यासाठी येऊ नये. बऱ्याच वेळा आम्ही आले ना, ते म्हणतात नाही आम्ही आहोत तुमच्या पाठीशी. आम्ही सर काय झालं, ओके की मी, मला तर ते बोलायला जड जातं. बरेच लोक सांगतात ना आम्हाला सांत्वन द्या ना. आता ती काय भाजी बिजी आणून द्यायला तुम्हाला सांग, मग त्यांना 2 शब्द बोला ना. बरं त्या शब्दाने काय घडतं का, लाख आता ते त्या बाईचा एखादा मुलगा मिळेल आणि ती काळजी करू नका मीच तुमचा मुलगा आहे, नेन घरी सांभाळ. बरं एवढं सोपं नसतं. पण जेव्हा प्रतिकूल परिस्थितीमध्ये तुम्ही सांत्वनापेक्षा प्रार्थना करता, हालेलुया. त्यास खरं देव दुःख दूर करतो. आमेन. हाच खरा मार्ग आहे. बाकीचे सगळे शब्दाचे खेळ आहेत. लक्षात घ्या, शब्दाच्या खेळानं तुम्हाला सांत्वन नाही मिळणार. ते शब्द कोरडे असतात, ते शब्द कानाला फक्त बरं वाटतात, पण त्या शब्दानं तुमचं जीवन कंटलं जात नाही. पण इकडं शब्दापेक्षा प्रभूजी बोलला, ऐका. हालेलुया. हे सगळ्यांनी त्याला सांत्वन देण्यासाठी आले होते हे सगळे लोक. यांनी सांत्वन दिलं पण योवाचं सांत्वन झालं नाही. आता देव म्हटला मी सांगतो तुला, त्या पद्धतीने करशील तर तुझं खरं सांत्वन होणार आहे. आणि हालेलुया. त्यानं कसं सांत्वन दिलं, तो म्हटला प्रतिकूल परिस्थितीमध्ये प्रार्थना कर. आमेन. सांत्वन देणारे शब्द इकडं योबाच्या पुस्तकात 42 अध्याय सगळं सांत्वन सांत्वन सांत्वन. हा आला तो आला सांत्वन देतो, हा आला तो आला हे बोलतो. इकडं कुठंच काही नाही, योबाच्या जीवनात काहीच घडलं नाही. आता परमेश्वर 42 अध्याय गेले ना, आता शेवटच्या अध्यायामध्ये मी हालेलुया. सांगतो तसं कर. आणि इकडं शेवटच्या अध्यायामध्ये प्रभू एकच वाक्य त्याने बोलला, आमेन. मी जा आणि योबाकडनं प्रार्थना करून घ्या. योग प्रार्थना करेल, मी त्याच्या दुःखाचा परिहार करेल. हालेलुया. इकडं योबानं प्रार्थना केली. मला असं वाटतं 42 अध्याय योग तसेच त्यांनी घालवले, पण 42 अध्यायात त्यानं प्रार्थना केली. आशीर्वाद ऑन द वे होते. नुसतं हालेलुया. योबानं प्रार्थना करायचं. प्रार्थना आमेन. केल्याबरोबर इकडं योग प्रार्थनेला सुरुवात केल्याबरोबर आजारपण, मरण आणि विपत्ती, त्याचप्रमाणे कर्जबाजारीपणा, सगळ्या आर्थिक, यांनी सगळ्यांनी बोचके बांधायला सुरुवात केली. चला आता योबाच्या घरात राहायचं नाही. योब लोकांसाठी प्रार्थना करायला लागला. इकडं योबाची प्रार्थना संपली. दारिद्र्य बाहेर, आजारपण बाहेर, सगळं Amen. कुटुंबातलं दुःख बाहेर. एवढं सुंदर दुःखातनं दूर पडण्याचा मार्ग आहे. मी आज जाता जाता तुम्हाला एकच सांगेल, तुम्ही प्रार्थना करा. तुमच्या घरामध्ये असणारं दुःख आत्ताच्या आत्ता बोरी हालेलुया. बिस्तर बांधायला लागून ते तुमच्या घराला सोडून जाईल का? कारण प्रभूला हाच मार्ग तुम्हाला दाखवायचा आहे. शास्त्र सांगतं योबानं प्रार्थना केली आणि देवानं त्याच्या दुःखाचा परिहार केला. हालेलुया. आज दुपारी तुमच्या दुःखाचा अंत ठरलेलाच आहे. हालेलुया. ठरलेला आहे. गाशा गुंडाळणार तो, हालेलुया. राहणारच नाही तुमच्या घरामध्ये. आमेन. आमेन. आणि तो काय राहतो तुम्ही प्रार्थना करून दाखवा, तो हालेलुया. आपोआप. कधी कधी येतो ना घराचा मालक आल्यावर ते म्हणतात, पाहुणे येतात माहेरचे, नवरा गावाला असतो, 1-2 महिने भरपूर खाते त्रास देतात. नवरा आल्यावर ते चला आला जावई, सोडा घर, मालक आलाय आता घरामध्ये.
तसा खरा मालक प्रभू येशू ख्रिस्त आहे, लक्षात ठेवा. हालेलुया. तो आल्यावर हे सगळं दुःख घरातनं दूर होणार आहे. जाता जाता मी तुम्हाला सांगेल, याच्यासारखा सोपा सुंदर मार्ग दुःखातनं बाहेर पडण्याचा कोणता नाही. माझी प्रार्थना असेल, प्रभू तुम्हाला सगळ्याला या दुःखातनं बाहेर काढो. आपल्या जागेवरती आपण उभं राहूया, आपली माना आपण लावूया, आपली मस्तक आपण झुकूया. प्रभूचं वचन आमच्याशी बोललेलं आहे आणि या वचनानं आम्हाला बोध केला. दुःखातनं बाहेर पडण्याचा मार्ग प्रभूनं सुंदर रीतीने समजावून सांगितला. सर्वशक्तिमान देवा, आम्ही तुझी स्तुती करतो, मनापासून तुला धन्यवाद देतो प्रभू आजच्या दिवसाबद्दल. खरोखर आम्ही आमचं दुःख घेऊन अनेक वर्ष वाया घालवले, परंतु दुःखातनं बाहेर पडण्याचा इतका सुंदर मार्ग आम्ही कधीच तपासला नाही. पण आज नम्रतेने मी तुझ्या समोर येतो. लांबून लोक या ठिकाणात प्रभू तुझं दर्शन घेण्यासाठी, तुला भेटण्यासाठी आलेले आहेत, परंतु आता जाताना ते तसेच जाणार नाही. तर त्यांचं दुःख ते घरी पोचण्याच्या अगोदर घरातनं बाहेर पडणार आहे. कारण ते असे जाणार नाही, तर प्रार्थना करत करत जातील. ते गाडीत बसल्यावरती प्रार्थना करतील. त्यांचं बोलणं सुद्धा गाडीत बसल्यावर तेच असणार आहे. आता दुःख नाही तर साक्ष घरामध्ये असेल. आजारपण नाही तर आज एक साक्ष असणार आहे की प्रभूनं सुटका दिलेली आहे. कुटुंबामध्ये दारिद्र्य, कर्जबाजारीपणा नाही, नवरा व्यसनामध्ये नाहीत, लेकराची समस्या नाही, वांझपणा नाही, तर सगळं दुःख बाहेर जाऊन आतमध्ये योबाच्या दुःखाचं देवाने जसा परिहार केला तसं या प्रिय लोकांच्या दुःखाचा परिहार कर प्रभूजी. सर्वांना सुटका दे आणि पुन्हा ज्यास ते भेटतील त्यास त्यांनी सांगावं, खरा देव आम्हाला सापडला. खरं देवाचं वचन आम्हाला कळालं की या वचनाच्या द्वारे आमच्या जीवनातलं सर्व दुःख दूर झालं. आज संध्याकाळी होणारी औरंगाबादची सभा आशीर्वादित कर प्रभू. 3 दिवसाच्या सभेमध्ये तिथं मोठं काम हो दे माझ्या राजा. जे लांबून आलेले लोक आहेत परंतु जाताना त्यांच्या संगती राहा, त्यांचा विश्वास वाढव. धन्यवाद देत, तुझी स्तुती करत, तुला गौरव देत, येशूच्या नावात ही प्रार्थना विनवणी केली म्हणून तो ऐक. आमेन. आता देव बापाची प्रीती, प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, पवित्र आत्म्याची सहभागिता तुम्हा सर्वांबरोबर आता आणि सदा सर्व काळ राहो. आमेन. आमेन. ज्यांना